नमस्कार. मी जयंत कुलकर्णी आपणा सर्वांचं श्रीपादर्शन भक्ती चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपणा सर्वांच्यावर नर्मदा मैयाची, श्री स्वामी समर्थांची, श्री दत्तात्रय महाराजांची अखंड कृपा राहो अशी परमात्म्याला प्रार्थना करतो आणि आजच्या या विषयाकडे वळतो. आजचा विषय नर्मदा परिक्रमा का आणि कशासाठी करायची आणि यातून काय साध्य करायचं. फार बहुचर्चित विषय आहे. अनेक मान्यवरांची याच्यावर पुस्तकं आहेत, नर्मदेवर पुस्तकं आहेत, अनेकांची व्याख्यानं आहेत. या सर्वांचा आदर ठेवून एक सांगू इच्छितो की सर्वसामान्य माणसांसारखं आम्ही देखील 6 जण आमच्या ग्रुपसह आम्ही ही नर्मदा परिक्रमा 21 डिसेंबर 2021 ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत ही पायी परिक्रमा नर्मदा मैयाने, श्री स्वामी समर्थाने, श्री दत्तात्रय महाराजांनी आणि आमचे गुरु श्री शरद शास्त्री जोशी महाराज, वासुदेव निवास पुणे या सर्वांच्या कृपेने ही परिक्रमा सेवा आमच्याकडनं मैयाने पूर्ण करून घेतली. आपण करणारे कोणीच नसतो. तर आम्ही जेव्हा परिक्रमेला निघालो तर तुमच्यासारखंच आमचं प्रेरणास्रोत म्हणजे जगन्नाथ कुंटेजींचं पुस्तक, त्याचप्रमाणे काही व्हिडिओज पाहिले. पण खरं सांगू का, पुस्तक वाचलं आणि व्हिडिओज पाहिले त्यावेळचे, म्हणून तुम्हाला परिक्रमेची पुसटशी पण कल्पना येत नाही. फक्त आपल्याला प्रेरणा मिळते, इन्स्पिरेशन मिळतं आणि आपल्याला वाटतं की आपण पण परिक्रमेला जावं. म्हणून आम्ही सर्वजण परिक्रमेला निघालो आणि आम्ही तुमच्यासारखीच परिक्रमा केली. का केली, कशासाठी केली, म्हणजे हा जो प्रश्न पुढे आम्हाला विचारला तर याने केली त्याने केली म्हणून आम्ही सुरू केली असा आमचा तो अंतरंगात भाव होता बरं का. ऑफकोर्स उत्कंठता होती की ही परिक्रमा करायची म्हणून, पण ती परिक्रमा किती खडतर तप आहे, आपण जे म्हणतो ना कायिक वाचिक मानसिक तप आहे वगैरे वगैरे, हे शब्दांची खेळ आहेत. पण प्रत्यक्ष परिक्रमा जेव्हा माणूस पायी परिक्रमा करतो तेव्हा त्याला कळतं की ही परिक्रमा किती खडतर आहे, किती अवघड आहे असं. तर या परिक्रमेमध्ये आम्हाला काही माहीत नव्हतं, आमची पाठी कोरी होती आणि मग आम्ही ही परिक्रमा सुरू केली. पण असं म्हणता येईल की आमच्या प्रारब्धानुसार पूर्वसंचित जे काय असेल ते आणि जे काही कर्म मैयाच्या कृपेने किंवा दत्त महाराजांच्या कृपेने किंवा आमच्या गुरूंच्या कृपेने आमच्या हातून घडलं गेलं, जे काही अनुसंधान बांधलं गेलं, जे काही नामसंकीर्तन झालं, जो काही सत्संग घडला, ज्या काही सिद्ध पुरुष महात्म्यांची भेट झाली आणि त्याच्यावर ज्या काही दैवी अनुभूती आल्या, तर या सगळ्यांचा जो काही अभ्यास झाला, म्हणजे या सगळा जीवनाचा चित्रपट मैयाने दाखवला. तर हे सगळं आल्यानंतर मग असं कुठेतरी एक प्रेरणा झाली की हे शब्दरूपात त्याचं बांधणी करावी. अगोदर याची काहीही कल्पना नव्हती बरं का. इव्हन फोटोही काढण्याची इच्छा नव्हती. पण कसे फोटो काढत गेलो, कसे मैयाच्या प्रेमात पडत गेलो, कसं अनेक सुबक मोहक मूर्ती बघून नर्मदा मैयाची म्हणा, दत्तबारांची म्हणा, त्या सगळ्या त्यांच्या प्रेमात पडलो आणि मग त्या सगळ्यांच्या गोष्टी काहीतरी कामी आल्या आणि मग आम्ही त्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण केलं आणि मग ते कुठेतरी शब्दबद्ध केलं एका पुस्तक रूपात. आता प्रश्न असा होता की हे पुस्तक लिहायचं कसं. अगोदर काहीही कल्पना नव्हती. पूर्वी असे काहीतरी संकेत होते की काहीतरी डोळ्यासमोर असे काहीतरी सगळे श्लोक्स वगैरे सारखे यायचे. आता तो काहीतरी एक संकेत होता असं म्हणता येईल. त्यामुळे नर्मदा मैयाच्या प्रेरणेने, दत्त महाराजांच्या प्रेरणेने जेव्हा हे शब्दांकित झालं तर ते लिहून नुसतं काढलं, पण याच्यावर मार्गदर्शन करणार कोण हा फार मोठा प्रश्न होता. तेव्हा आमच्या गिरनार परिवाराचे कर्णिक काका यांनी नंदन नावाच्या एका सद्गुरुस्थाशी माझी भेट घालून दिली आणि नंदन यांनी नम्रता भट, नम्रता ताई यांची ओळख करून दिली. अर्थात फोनवरच ओळख झाली. तर त्यांनी सांगितलं की नम्रता ताई फार मोठ्या स्वामी भक्त आहेत आणि त्यांचे असं म्हणता येईल गेल्या 20 वर्षापासून स्वामी सेवा चालू आहे. तेव्हा म्हणतात ना, थोडंसं भीतच मी नम्रता ताईंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे, माझी परिक्रमा झाली आणि मी असं थोडंफार काही लेखन केलं आहे, तर मला तुमची मदत हवी आहे पुस्तक काढण्याकरता. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी अतिशय बिझी आहे, माझा 2000 पानांचा ग्रंथ आहे, तर मला खरंच इथे वेळ नाही आहे, पण मी बघते, विचार करते आणि तुम्हाला सांगते. आता असं म्हटलं की मला कळलं हे स्वामी भक्त आहेत, म्हणून मी त्यांना एक माझी छोटीशी स्वामी समर्थांची एक अनुभूती सांगितली. ती अनुभूती मी तुम्हाला नंतर सांगेल. तर ती अनुभूती ऐकून त्यांना काय वाटलं कोण जाणे, ते म्हणाले मी तुम्हाला 2-3 दिवसांनी फोन करते. आणि बरोबर 2 दिवसांनी मला ताईंचा फोन आला आणि त्या म्हणाला तुम्ही असं करा, बदलापूरला या आणि मला भेटा आणि तुमचं येताना तुमचं सगळं लिखाण घेऊन या. मग मी सगळं लिखाण घेऊन जेव्हा बदलापूरला गेलो, त्यांना भेटलो, त्यांच्यासमोर लिखाण ठेवलं. अर्थात त्यांनी चांगलं छानपैकी आदरातिथ्य केलं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आमच्या चर्चेला सुरुवात झाली तेव्हा ते म्हणाले, खरं सांगू का कुलकर्णी,
मी इतकी बिझी आहे की मला जरा पण वेळ नाही आहे. अहो, माझा 2000 पानांचा ग्रंथ आहे, त्याचं लिखाण चाललेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला कितपत मदत करू शकेल माहीत नाही, पण स्वामींनी मला केवळ सांगितलं की नाही, तू याला मदत कर, म्हणून मी तुम्हाला मदत करते, असं त्यांनी मला सांगितलं बरं का. तेव्हा प्रथम थोडासा मी असं म्हणतात ना, कुठेतरी मनात आनंद पण झाला आणि थोडंसं जरा चमकलो पण, की म्हणजे यांच्याशी स्वामी बोलतात की काय, आणि ऐकलं होतं की यांच्याशी स्वामी बोलतात प्रत्यक्ष. त्याच्यानंतर मग हे सगळं लिखाण त्यांनी पूर्ण रिव्ह्यू केला, सगळं बघितलं वगैरे, आणि मग त्याप्रमाणे नंतर असं म्हणता येईल की त्यांनी मला सरतेशेवटी जेव्हा आमचे सगळं लिखाण पूर्ण झालं, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, तेव्हा ते म्हणाले, आता या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ कसं असावं हे स्वामींनी मला याचे संकेत दिले म्हणे. त्यांनी मला सांगितलं आहे की असं असं असावं, आणि त्यांनी मला असं ड्रॉइंग काढून दाखवलं बरं का. आता नर्मदा परिक्रमेचं जर तुम्ही पुस्तक बघितलं, नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती, तर या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे, या मुखपृष्ठाची जी देवी आहे ती अशी असावी, इथे नर्मदा मंदिर असावं, इथे सूर्योदय सूर्यास्त असावा, इथे ओंकारेश्वरचा संगम दाखवा, ओंकारेश्वर दाखवा इथे. हा झाला मुखपृष्ठाचा भाग. मलपृष्ठामध्ये त्यांनी सांगितलं कपिलधाराचा धबधबा, कपिलधाराची हे दाखवा, त्याच्यानंतर कोटेश्वर महादेव दाखवा, त्याच्यानंतर तुम्ही व्यासबेट दाखवा, नंतर तुम्ही कावेरी संगम दाखवा, असं त्यांनी मला सांगितलं. तर सुरुवातीला खरं सांगू का, मी विचार केला मार्केटमध्ये जेवढी पुस्तकं आहे, प्रत्येकाची पुस्तकं मग त्याच्यावर एकदा नर्मदा मैयाचं फोटो आहे, किंवा त्यांनी कोणी शिल्पाणी जंगलाचा दिलं असेल, तर कोणी नर्मदा मैयाचा पूर्ण किनारा दिला असेल, तर कोणी परिक्रमावासी चालताना दिलं असेल, तर सगळी युनिफॉर्मिटी आहे. म्हणजे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर पूर्ण युनिफॉर्मिटी आहे, कंटिन्युटी आहे. याच्या उलट हे पुस्तक एकदम वेगळंच. पण असं म्हणतात ना, स्वामींची आज्ञा शीर्षाबंद, आपण त्याचं ऐकायचं, त्यांचं ऐकायचं, त्यांचं मी ऐकलं आणि त्याप्रमाणे हे पुस्तक झालं. आणि तुम्हाला खरंच सांगतो, या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ कित्येकांना अतिशय आवडलं. म्हणजे हे जेव्हा पुस्तक प्रिंट करून आलं तर मी पण चकितच झालो, इतकं सुंदर मुखपृष्ठ मलपृष्ठ आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त याच्यातले सगळे लेख बघाल तर तुम्हाला प्रांजळपणे सांगतो, पुस्तक विकण्यासाठी म्हणून नाही, तर प्रांजळपणे सांगतो की एखाद्याला नर्मदा परिक्रमा करायची असेल आणि त्याला नर्मदा परिक्रमा काय असतंय हे फक्त एखाद दुसऱ्याचं पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ बघून काही कळत नाही, ती सगळी माहिती या पुस्तकाद्वारे त्याला मिळेल. म्हणजे ही परिक्रमा का करायची, कशासाठी करायची. आता जसं म्हटलं, अनेक मान्यवरांनी त्यांची मतं प्रकट केली, त्या सर्वांचा आपण मान ठेवतो, पण तरी पण एक सखोल अभ्यास करून आणि आमचे सर्व अनुभव जे पाठीशी आहे त्या अनुभवाची शिदोरी घेऊन या पुस्तकाचं लिखाण केलं गेलं आहे. हे लिखाण मी स्वतःहून केलेलं नाही आहे, ही एक प्रेरणा झाली. आणि असं म्हणता येईल, त्यावेळी मला कुठली अनुभूती आली, कुठल्या आश्रमात आली, ते गाव कुठलं काहीही माहीत नव्हतं. आमचे स्नेही अनिल भाऊ सगळं लिखाण करायचे, डायरी लिहायचे. तेव्हा त्यांना फोन करून जेव्हा मी विचारलं की हे या ठिकाणची नावं सांगा, जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा मी त्या प्रत्येक गोष्टीची बांधणी करत गेलो. आणि जितक्या म्हणताना मी भेटलो होतो, जेव्हा त्यांनी मला सांगितलं तुम्हाला फार सुंदर अनुभव येतील, पण हे परिक्रमेच्या शेवटी येतील. आणि अगदी तसंच झालं. जेव्हा मी या सगळ्याची बांधणी घातली, जोडणी करायला गेलो, तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी अशा क्रमानेच घडत गेल्या. आणि एक निश्चितपणे सांगतो की ही अनुभवाची शिदोरी का, कारण तो भाव होता, त्या अंतःकरणात तो भाव होता, केवळ गुरुकृपेमुळे होता, मैयाच्या कृपेमुळे होता. माझ्यावर तर मोठं संकट उडवलं होतं. मी 2.5 महिने या हातावर पडलो होतो, हाताची हालचाल नव्हती. एका हाताने नर्मदा मैयाने आणि सद्गुरूंनी मला बळ देऊन, शक्ती देऊन माझ्याकडनं पायी परिक्रमा पूर्ण करून घेतली. मलाही अडथळे आले, अनेक त्रास झाला वगैरे वगैरे, सांगायचा हेतू. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचा दृढ विश्वास असेल तर नर्मदा मैया तुमच्या पाठीशी उभी राहते आणि तुम्हाला खरंच परिक्रमा सेवा पूर्ण करण्यात मदत करते बरं का. तुमचे पितर मदत करतात, तुमचे देव पण तुम्हाला मदत करतात. आता जसं सांगितलं की या पुस्तकाद्वारे मिळणारं धन पण आपण अन्नदान सेवेसाठी वापरतो. आणि असं म्हणता येईल की आतापर्यंत गेल्या 2-2.5 वर्षात, कारण याचं पहिलं पुस्तक जे आलं ते 26 ऑक्टोबर 2022ला याची मराठी पहिली आवृत्ती आमचे गुरु श्री शिरशास्त्री जोशी महाराज वासुदेव निवास पुणे येथे दिवाळी पाडव्याला 26 ऑक्टोबर 2022ला याचं प्रकाशन झालं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये असं म्हणता येईल की दुसरी आवृत्ती निघाली, दुसरी हिंदी आवृत्ती काढली, त्याचं प्रकाशन आपण औदुंबरला दत्तस्थानी केलं. नंतर दुसरी मराठी आवृत्ती काढली, त्याचं मुंबईतच प्रकाशन झालं. आणि तिसरी आता मराठी आवृत्ती काढली, ती नर्मदा जयंतीला आपलं गजानन महाराजांचं जे मंदिर आहे ठाण्यामध्ये, तर तिथे आपण त्याचं प्रकाशन केलं. आतापर्यंत 1500 ते 1600 कॉपीज आतापर्यंत गेल्या आहेत. सद्गुरू कृपेने सगळ्यांचा हातभार लागला आहे अन्नदान सेवेला. आतापर्यंत आपण 14 वेळा अन्नदान सेवा केली आहे. 8000 लोकांसाठी आतापर्यंत आपण अन्नदान सेवा केलेली आहे. आणि आपण ब्लँकेटची पण सेवा केलेली आहे, आपण छत्रसेवा पण केलेली आहे याच्या व्यतिरिक्त, आणि गौसेवा पण केलेली आहे बरं का. आणि एक लक्षात ठेवा, ही पुस्तकं जावं न जावं ही सेवा अविरत होते. आणि आमच्या गुरूंनी तर अगदी प्रांजळपणे सांगितलं, कुलकर्णी या पुस्तकांच्या भानगडीत पडू नका, कोणाच्या मागे लागू नका, पुस्तक घ्या म्हणून. तुमचं पुस्तक कोणी घ्यायचं हे नर्मदा मैया आणि दत्तात्रय महाराज ठरवतील. ज्याला परिक्रमा करायचे, शास्त्रोक्त परिक्रमा करायचे, अंतःकरणापासून परिक्रमा करायची आणि काहीतरी अनुभूती घ्यायची, जीवनामधली अनुभूती घ्यायचं आहे, काहीतरी परिवर्तन त्यांच्या जीवनात आणायचं असेल त्यांना, तर ते तुमचं पुस्तक घेतील.
एवढं लक्षात ठेवा. तुमच्याकडून नर्मदा मैया आणि दत्त महाराज अन्नदान सेवा करून घेतील, त्याच्यातही अडकू नका. हे सगळं अविरत चालू ठेवा. आणि जसं मला परिक्रमेमध्ये जी काही इच्छा होती तीव्र श्रीमद भागवत शिकण्याची, त्याप्रमाणे असं म्हणता येईल की सगळी पाऊले पडली, सगळ्या गुरूंचा साथ मिळाली, गुरूंची साथ मिळाली. आणि मला असे गुरु मिळाले ज्यांच्याकडनं मी श्रीमद भागवताचं शिक्षण झालं, त्याच्याबद्दल त्याचं आपल्याला एक सर्टिफिकेट मिळालं. अर्थात सर्टिफिकेट म्हणजे काय श्रीमद भागवत सगळं आलंच असं नाही आहे, पण जी इच्छा होती त्याप्रमाणे तो अभ्यास झाला, तो अभ्यास केला आणि आता श्रीमद भागवता निरूपण करणार आहे. तर तसं आता सांगायचा हेतू काय की हे जे हा जो व्हिडिओ काढतो आहे किंवा हे जे काही पुस्तक लिहिलं तर ही परिक्रमा का करावी, कशासाठी करावी आणि मुख्यत्वे यातून काय साध्य करायचं, जे मी थोडंफार प्रमाणात साध्य करू शकलो, तसेच माझी इच्छा आहे सर्वांनी साध्य करावं. तर त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून, विचार करून, मंथन करून, चिंतन करून लिहिलेलं आहे आणि हे आपल्यासमोर मांडतो आहे. तर ही फुलं फुलाची पाकळी जी आपल्यासमोर मांडते ही गोड मानून घ्या आणि आता हा पुढचा व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला सर्व काही आवडलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या सगळ्या चॅनलचे नोटिफिकेशन येतील. कारण आपण पुढचे जे चॅनल्स व्हिडिओज काढणार आहे ते मानसिक परिक्रमेसाठी असतील आणि आणखी इत्थंभूत माहिती देण्यासाठी असेल. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबर 9819620236वर आपला पत्ता शेअर करून मला पाठवा, मी तुम्हाला पुस्तक पाठवेल. आणि जर ते नाही जमलं तर तुम्ही हे पुस्तक ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करू शकतात. मराठी आवृत्तीची 3ऱ्या आवृत्तीची किंमत आहे ₹250 आणि हिंदीची आहे ₹225. तर डिलिव्हरी चार्जेस जसं असेल तसं जे असेल तर आपण लावतो. तर तुम्हाला जर इच्छा असेल, कित्येकांना हे पुस्तक घेतल्यानंतर अनुभूती आली, त्यांना परिक्रमा करण्याची इच्छा होती, मैयाने त्यांना बोलवलं. आता असं म्हणता येईल हे एक निमित्त झालं, यात माझं काही मोठेपण नाही आहे, एक निमित्त झालं. आणि जसं म्हटलं की याच्यामध्ये जो असा विश्वात्मक भाव अंतःकरणात प्रगट झाला, जे काही परिवर्तन झालं, याच्यात अनेक लोकांची, अनेक मोठमोठ्या लोकांची जोड लागलं. म्हणजे मोठमोठे म्हणजे संपादक, वृत्तपत्रवाले किंवा अगदी फार मोठे भाषण देणारे, त्याच्याबद्दल नाही म्हणत मी बोलतो मोठे लोक म्हणजे ज्यांना स्वामी समर्थ ज्यांच्याशी बोलतात, साईबाबा ज्यांच्याशी बोलतात, दत्त महाराजांचं दर्शन ज्यांना झालं आहे, नर्मदा मैयाचं दर्शन झालं आहे, जे मोठे साधक आहे, मोठे उपासक आहेत, बरं का, असे लोक म्हणतो मी, बाकी कोणी नाही. मी काय प्रसिद्धीच्या मागे लागलो नाही आहे. पण अशा लोकांनी, ज्यांनी मला बघितलं नाही किंवा मी ज्यांना बघितलं नाही, किंवा ज्यांनी व्हिडिओ बघितला किंवा पुस्तक वाचलं असेल, अशा लोकांची अशा पद्धतीने जोडलो गेलो आहे की असं म्हणतात ही सगळी नाथ संप्रदायाची कृपा आहे, दत्त महाराजांची कृपा आहे, बरं का. तर आता ही जो काही या कृपेचा आनंद घेतला आणि हा काय आनंद जो माझ्या सेवेमार्फत आतापर्यंत आपली जी काही 7-8 ठिकाणी व्याख्यान सेवा झाली, ही मुख्यत्वे स्वामी समर्थांचं मंदिर, शंकर महाराजांचा मठ किंवा दत्त महाराजांचं ठिकाण अशा ठिकाणीच झालेले आहेत, बरं का. तर ही सगळी सेवा करण्याची संधी आपल्याला नर्मदा मैयाने दिली, दत्त महाराजांनी दिली. तसंच आता श्रीमद भागवता निरूपण करण्याची संधी मिळणार आहे. आज ना उद्या आपण रामकथा त्याच्यावर शिकून त्याच्यावर पण निर्माण करण्याची इच्छा आहे. श्री गुरुक्षेत्राचा अभ्यास पण झालेला आहे, त्याच्यावर पण निर्माण करण्याची इच्छा आहे. हे सगळं करण्याची इच्छा काय हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून ज्याच्यात चांगलं तुम्हाला जे घेता येईल ते तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा असं म्हणतील तुमच्या जीवनात तुम्ही आनंद उपभोगू शकता. आणि एवढं बोलतो आणि एक इच्छा व्यक्त करतो नर्मदा मैयाला की ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली नाही तर त्यांना ही नर्मदा परिक्रमा करण्याची संधी लवकरात लवकर प्राप्त हो. नर्मदा मैयाने त्यांना लवकरात लवकर बोलवून त्यांच्याकडे ही सेवा पूर्ण करून घेऊ आणि जे उत्तम साधक आहेत त्यांची साधना, त्यांची आध्यात्मिक प्रगती हो आणि त्यांना पण जीवनात दोन्ही गोष्टींचा आनंद मिळू दे ही प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो. तर आता कृपया आपण हा पुढचा व्हिडिओ पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे. सुस्वागतम. आपल्या सर्वांचं श्रीपाद रचन भक्ती चॅनलमध्ये स्वागत असो. आजचा विषय
नर्मदा परिक्रमा का आणि कशासाठी करायची आणि यातून काय साध्य करायचे या विषयावर आपण बोलणार आहोत. पूर्वसत्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच या नर्मदेविषयी प्रथम आपण जाणून घेऊया. आपली भारतीय सांस्कृतिक परंपरा काय आहे ती जाणून घेऊया. त्याचप्रमाणे नर्मदा कोण हे जाणून घेऊया. नर्मदा परिक्रमेचे प्रकार किती आहेत ते जाणून घेऊया. नर्मदा परिक्रमा का आणि कशासाठी करायची हे जाणून घेऊया आणि त्यातील मुख्यत्वे स्थळं जी येतात ती जाणून घ्या. आणि सरतेशेवटी आपण जाणून घेणार आहोत की या परिक्रमेतून आपल्याला काय साध्य करायचं आहे. चला तर मग या विषयाकडे आपण प्रत्येकदा बोलूया. प्रत्येकदा आपलं स्वागत. तर या प्रस्तावनेमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपली भारतीय पारंपरिक संस्कृती, नर्मदा परिक्रमा मार्ग, परिक्रमेचं महत्त्व, मार्गामध्ये लागणारी स्थळ, तर परिक्रमेसाठी काय तयारी करावी लागते. अनेकांचे प्रश्न असतात की आपल्याला काय न्यावं, काय नाही न्यावं वगैरे वगैरे. नंतर ही परिक्रमा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करता येईल यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. यावर आपले मुद्दे मांडणार आहोत. तसंच या नर्मदा परिक्रमेदरम्यान कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे जर परिक्रमा करण्यापूर्वी जाणून घेतलं, मग ती पायी परिक्रमा असो, वाहनादाने परिक्रमा असो किंवा उत्तरवाहिनी असो, तर परिक्रमेचे नियम, काय करावं आणि काय करू नये हे जर पूर्व आपण याचा ठाव घेतला तर असं म्हणता येईल की तुमच्याकडून होणारं आचरण हे थोडंफार शास्त्रोक्त पद्धतीने होईल, ज्याचा कोणालाही उपद्रव होणार नाही आणि यातून तुम्हाला तुमचा निर्मळ आनंद मिळू शकेल. आणि सरतेशेवटी परिक्रमेतून काय साध्य करायचं त्या विषयाकडे देखील आपण बोलूया. आता भारताचा प्राचीन इतिहास आणि पारंपरिक संस्कृती या विषयावर जर बोलायचं झालं तर आपल्या संस्कृतीचं मूळ हे कुठे आहे, तर आपल्या संस्कृतीचं मूळ आहे वेदांमध्ये. या वेदांना आपण धर्मग्रंथ मानला आहे. या धर्मग्रंथात जे आचरण सांगितले, जो धर्म सांगितला आहे, धर्म म्हणजे जे धारण करतो, ज्याचं आपण कर्तव्य करतो, जे आपण आपल्या आचरणात आणतो, तर त्या धर्मग्रंथाच्या आदेशानुसार आपलं वर्तन असावं आणि त्याप्रमाणे आपलं कर्म असावं. आता हे कर्म करताना 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जसं आपण म्हणतो भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, या 3 स्तंभावर आपली प्राचीन संस्कृती आधारित आहे किंवा उभी आहे असं म्हणता येईल. आता 3 गोष्टींना का महत्त्व आहे? 3 गोष्टींना एवढ्या करताच महत्त्व आहे, जर ज्ञान मिळालं, आता हे ज्ञान कुठून मिळणार हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडणार. तर हे ज्ञान जसं आपण म्हणतो शालेय शिक्षण घेतो किंवा आपण जेव्हा जन्माला येतो आणि आपली आई आपल्याला शब्दांची ओळख करून देते आणि पुढे मोठा झाल्यानंतर आपण मग बालवर्गात जातो, हळूहळू आपला अभ्यास वाढतो आणि शिक्षक ज्याप्रमाणे ज्या काही गोष्टी शिकवतात त्या आपण आत्मसात करतो. तर हे शालेय शिक्षण घेतो. त्या शालेय शिक्षणामध्ये विविध विषयांवर आपल्याला ज्ञान मिळतं. जसं गणिताचं ज्ञान आहे, इतिहासाचं आहे, भूगोलाचं आहे, शास्त्राचं आहे वगैरे वगैरे. तसंच हे ज्ञान गुरूंच्याकडून संपादन करावं लागतं. तर हे ज्ञान कशाबद्दल आहे, तर आपलं जीवन कसं व्यतीत करायचं आहे. आता आपल्या मूळ जीवनाचा उद्देश काय? प्रत्येक मानवाच्या जन्माचा मूळ उद्देश जन्ममृत्यूच्या चक्रातून आपली कशी मुक्तता होईल किंवा सुखदुःखाच्या पलीकडे आपण कसं जाऊ, कसं स्थितप्रज्ञ होऊ हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. हे जाणणं आणि ते आत्मसात करणं ही महत्त्वाचं आहे. मग हे आत्मसात केव्हा करू शकतो? जेव्हा आपल्याला त्या पद्धतीचं शास्त्राद्वारे ज्ञान मिळतं. हे ज्ञान कोणाकडून मिळतं? हे गुरूंकडून मिळतं. मग याच्याकरता गुरु शोधावा लागतो का? नाही. तर शिष्याची तळमळ असेल तर आपल्या प्रारब्धानुसार, पूर्वसंचित केलेल्या कर्मानुसार आणि सद्य कर्मानुसार म्हणजे वर्तमान कर्मानुसार आपल्याला गुरु स्वतः शोधत येतो. ही आपली योजना नसते, ही परमेश्वराची योजना असते, ही विधात्याची योजना असते. आणि मग त्या गुरूंकडून आपण ज्ञान संपादन करतो. मग हे ज्ञान कशाशी निगडित आहे?
ते परमेश्वराच्या अस्तित्वाशी, परमेश्वराच्या शक्तीशी निगडित आहे. तसंच हे आपल्या स्वतःच्या स्वरूप ज्ञानाशी निगडित आहे. मग आत्मस्वरूप होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या आत्मस्वरूपासाठी हे ज्ञान गुरूंकडून संपादन करावं लागतं. आणि मग आपण जसं म्हणतो की आपल्याला आत्मज्ञान झालं आणि मग त्या योगे आपल्या जीवनाचा उद्देश सफल होतो. तर हा झाला ज्ञानाचा भाग. तर या ज्ञानातून जसं आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होते तशीच विविध देवतांची, शक्तींची ओळख होते आणि त्या देवतेविषयी किंवा त्या परमात्म्याविषयी आपल्या मनात एक ओढ लागते, तळमळ लागते. त्याला म्हणतात भक्ती. आणि त्या भक्तीने जेव्हा तुमच्या मनात, हृदयात प्रेमाचा पाझर येतो, जेव्हा ती तळमळ होते, तेव्हा त्या परमेश्वराची, त्या ईश्वराच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव होते किंवा तुम्हाला दर्शन होतं. आणि या भक्ती मार्ग योगाने आपल्या मनाचा कायापालट होतो. आपल्या मनाची आणि आंतरिक दृष्टी, अंतःचक्षुची दृष्टीही बदलते. ज्ञान झालं, भक्ती झालं आणि वैराग्य. आता वैराग्य का महत्त्वाचं आहे? जर वैराग्य नसेल तर ज्ञान संपादन करून काहीही उपयोग नाही. तसंच भक्तीचा उदय होऊन काहीही उपयोग नाही. कारण जर वैराग्य म्हणजे जर प्रत्येक गोष्टीची आसक्ती ठेवली, मी आणि माझं, हा अहंकार जोपर्यंत गळून पडत नाही, जोपर्यंत आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्या आचरणातून भक्ती कधीही प्रगट होऊ शकत नाही आणि ज्ञान कुठेही प्रदर्शित होत नाही. तेव्हा वैराग्य म्हणजे घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही आहे. वैराग्य याचा अर्थ कुठल्याही गोष्टीची इच्छा न बाळगणे, कुठलाही परिग्रह किंवा संग्रह न करणे. तर या गोष्टी आत्मसात केल्या, हळूहळू गुरुकृपेने, सद्गुरुकृपेने वैराग्याची प्राप्ती होऊ शकते. आणि जिथे ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, तिथे जीवनाला मुक्ती आहे. आता ही जीवनाची मुक्ती आपल्याला कोण सांगतं? तर आपल्याला माहितीच आहे. आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारत देशाला अलौकिक अशा संतांची परंपरा लाभली आहे. जसं आपण म्हटलं की या भारतामध्ये पूर्वसत्रामध्ये आपण सांगितलं होतं, ही भारत ही भूमी कोणाची आहे? ही देवांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. इथे परमेश्वराने अवतार घेतला आहे. इथे राम अवतार झाला आहे त्रेतायुगामध्ये, कृष्ण अवतार झाला आहे द्वापर युगामध्ये, अनेक अवतार झाले आहेत, वामन अवतार, परशुराम अवतार, तसेच अनेक संत झाले आहेत. तर अनेक संतांची परंपरा आपल्या या महाराष्ट्राला लाभली आहे, तसेच देशालाही लाभलेली आहे. या संतांमध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहे, एकनाथ महाराज आहे, संत गोरा कुंभार आहे, चोखामेळा आहे, कबीर आहे, मीरा आहे, जनाबाई आहे. खूप संत आहेत, त्यांची नावं घेणं शक्य नाही. पण अशा सर्व संतांनी काय केलंय? या सर्व संतांनी आपल्या वाङ्मयातून आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला आहे. आता हा मुक्तीचा मार्ग कुठला दाखवला आहे? तर 2 साधन आहेत त्याच्यात. एक साधन म्हणजे अष्टांगी योग, ज्याद्वारे आपण कठीण व्रत केल्यासारखं किंवा योग सामर्थ्य मिळवू शकतो. आणि त्याद्वारे ध्यानधारणाद्वारे, या तपाद्वारे आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. परमेश्वराची प्राप्ती करणं हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. दुसरा योग, अष्टांग योग हा पहिला झाला. दुसरं म्हणजे नवविधा भक्ती. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणापासून जी चालू होते त्याप्रमाणे त्यात 9 विविध प्रकारच्या भक्तींची साधनं सांगितली आहेत. त्यातली जी 7 साधनं आहे, जी आपल्या जवळची आहेत, जी आपण आत्मसात करू शकतो. आणि शेवटची 2 साधनं जी आहे, आत्मनिवेदन भक्ती किंवा सख्य भक्ती, ती अर्थात आपण साध्य करू शकत नाही. सख्य भक्ती ही कोणाकडे होते? अर्जुनाकडे होते. भगवंताची आणि अर्जुनाची अतिशय सख्य, जवळचं सख्य होतं, मैत्री होती, म्हणून ती सख्य भक्ती होती. आणि त्या सख्य भक्तीमुळेच भगवंतांनी अर्जुनावर कृपा केली आणि त्याला भगवद्गीतेचा उपदेश केला. ऐन रणांगणावर त्या महायुद्धाच्या प्रसंगी, महाभारताच्या महायुद्धाच्या प्रसंगी त्याने सर्व शस्त्रास्त्र टाकून दिली होती. आपल्या सर्व आपतेकियांना बघून त्याच्यात ते युद्ध करण्याचं बळ, सामर्थ्य नव्हतं. तेव्हा त्याला परमेश्वराने जे ज्ञान दिलं, जी ज्ञानगंगा दिली, ती श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने आपणासमोर आलेलीच आहे, आपल्याला माहितीच आहे. तीच भगवद्गीता एका सख्य भक्तीमुळे भगवंताने अर्जुनाला सांगितली. आणि त्यातून अर्जुनाने असं म्हणता येईल की त्या
सगळ्याची बंधनं त्याने झुगारून दिली आणि पुन्हा तो युद्धाला तयार झाला आणि अंतिम विजय हा पांडवांचा झाला. हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहेच. आत्मनिवेदन भक्ती ही अजूनही उच्च कोटीची भक्ती आहे. जोपर्यंत आपण परमेश्वराची सख्य भक्ती करू शकत नाही तोपर्यंत आत्मनिवेदन भक्तीच्या जवळपास देखील आपण हिंडू शकत नाही. तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं, या उरलेल्या 7 नवविधा भक्ती आत्मसात करायच्या. आता या नवविधा भक्तीपैकी जी भक्ती आपल्याला रुचेल जमेल जसं आपल्याला होईल, जसं म्हणतात शारीरिक बळ असेल मानसिक बळ असेल तरच परिक्रमा करावी किंवा तरच एखादं कार्य करावं, त्याचप्रमाणे जे आपल्याला रुचेल पचेल जमेल त्याप्रमाणे त्या 7 नवविधा भक्तीपैकी कुठलीही भक्ती आपण आचरणात आणू शकतो. आता या नवविधा भक्तीने जसं म्हटलं की आपल्या जीवनाचा मार्ग मुक्त होतो, मार्ग मोकळा होतो. आता याच्या व्यतिरिक्त या भक्ती ज्ञान आणि वैराग्यामुळे काय संपादन होतं, तर आपल्या अंतरिक्षाचे चक्षु उघडे होतात किंवा असं म्हणता येईल की आपल्याला अशी दृष्टी प्राप्त होते ज्या दृष्टीमुळे आपण चराचरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व जाणू शकतो. श्रीमद भागवताच्या चतुश्लोकी श्लोकामध्ये भगवंतांनी जेव्हा हे चतुश्लोकी भागवत प्रथम ब्रह्मदेवानं सांगितलं, त्यात त्यांनी ब्रह्मदेवाला हेच सांगितलं होतं की या जगाची उत्पत्ती, या सृष्टीची उत्पत्ती मीच करतो, या सृष्टीची स्थिती म्हणजे हिचं पालन देखील मीच करतो आणि अंतिम हिचा जो प्रलय आहे तो देखील मीच करतो. म्हणजे या सगळ्यांना मी माझ्यामध्ये समाविष्ट करतो आणि परत एकदा या पृथ्वीचं चक्र उत्पत्ती स्थिती लय हे चक्र चालू राहतात. आता हे जे काही भगवंताने सांगितलेले आहे तर त्यात असंही जसं म्हटलं की जेव्हा आपल्याला ती एक दृष्टी प्राप्त होते आणि ही दृष्टी प्राप्त होण्याची जरुरी काय आहे, जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमेला जाल, आता आपण अनेक व्हिडिओ पाहिले असतील, कोणी म्हणतात मला दत्त महाराजांचं दर्शन झालं, कोण म्हणतं मला हनुमंतांचं दर्शन झालं, कोण म्हणतं मला अश्वत्थामाचं दर्शन झालं. प्रत्येकाचे आपापले अनुभव आहेत, वेगवेगळे अनुभव आहेत. आता हे अनुभव येतात म्हणजे काय, ती दृष्टी आपल्याकडे आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर ती दृष्टी असेल तर त्या दृष्टीनुसार तुम्ही केलेल्या कर्मानुसार तुम्ही बांधलेल्या अनुसंधानानुसार कदाचित नर्मदा मैया तुमच्यावर कृपादृष्टी करते, तुमचे गुरुदेव तुमचे गुरु तुमच्यावर कृपादृष्टी करतात किंवा सद्गुरू तुमच्यावर कृपादृष्टी करतात किंवा तुमचा जो ईश्वर आहे ज्याच्या ठाई आपली श्रद्धा आहे, मग तो कोणीही असो, मग तो गणपती असो, साईबाबा असो, गजानन महाराज असो, स्वामी समर्थ असो, दत्तात्रय महाराज असो किंवा आणखी कोणी असो, ते सर्व आपण कृपाप्रसाद त्यांचा आपल्याला लाभतो आणि त्याच्यामुळे आपल्याला या विविध प्रकारच्या दैवी अनुभूती येतात. आता हा भाग झाला पुढचा. त्याच्या अगोदर जर आपण म्हटलं तर या चराचर सृष्टीत जर आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व जाणून घ्यायचं असेल तर ते कसं आपण जाणून घेतो, तर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे या प्रत्येक गोष्टीची आपण पूजा करतो. म्हणजे हे सगळं आपल्याला पूजनीय आहे, वंदनीय आहे. म्हणजे सारे पर्वत, वृक्ष, नद्या, नाले, डोंगर म्हणजे सगळे आपल्याला वंदनीय आहे, कारण या सगळ्यांकडनं एक सेवाभाव आपल्याला शिकावयास मिळतो. जसं वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाही, दुसऱ्याला सावली देतात. नदी आपलं स्वतःचं पाणी स्वतः पित नाही किंवा ते पाणी दुसऱ्यांना दिलं म्हणून त्यांना पाण्याचा चार्ज देत नाही, लावत नाही. सूर्य सर्वांना प्रकाश देतो म्हणून तो आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचं बिल पाठवत नाही. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सेवाभाव त्या ठिकाणी स्थायी झालेल्या या सेवाभाव शिकवतात, दर्शवतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे या चराचरात जो भगवंताचं आपण अस्तित्व पाहतो मग त्यांना आपण पूजतो. त्यापैकी या आपल्या भारताच्या ज्या प्रमुख नद्या आहेत, 7 प्रमुख नद्या आहेत किंवा 5 प्रमुख नद्या आहेत, या देखील आपल्याला वंदनीय आहे. जसं आपण गाईला गोमाता म्हणतो तसं या सर्व नद्यांना आपण लोकमाता म्हणतो, त्यांची पूजा करतो. आता पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याकडे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसे तीर्थस्थान ठिकाणी आपण जातो किंवा तीर्थाटन करतो, दानधर्म करतो, व्रतवैकल्य करतो, काही जण प्रदक्षिणा करतात. असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींच्या आईंचा सुवर्ण पिंपळाला सहस्त्र प्रदक्षिणा घालण्याचा नेम होता. आता हे कशासाठी प्रदक्षिणा करायची, काय करायचं याच्यातून, तर याच्यातून काय साध्य होतं, तर एक मनाला शिस्त लागते, मनाला संयम येतो, मनाला कंट्रोल येतो आणि चित्ताला शुद्धता येते. आणि असं म्हणता येईल की मन एका जागी जर बांधलं गेलं, जर ते भरकटत नाही राहिलं तर आपल्याला सहजपणे भक्तीचा मार्ग अनुभवून परमेश्वर प्राप्ती करता येते किंवा परमेश्वराचं दर्शन करता येतं, सुलभतेने प्राप्त होतं. तर ही प्रदक्षिणा घालण्याचा जो नियम आहे किंवा नद्यांना जे पूजनाचा जो नियम आहे तर तोच नियम इथे भारतीय पारंपरिक संस्कृतीनुसार आहे. त्याचमुळे या संस्कृतीच्या आधारे आता आपण बघणार आहोत
या विविध नद्या ज्या आपल्याला भारतामध्ये लाभलेल्या आहेत, ज्या जीवनदायी आहे, आनंददायी आहे, मोक्षदायी आहे, अशा ज्या नद्या आहेत, त्या नद्या, त्यापैकी एक नदी जी नर्मदा नदी, जी आनंददायी आहे, जीवनदायिनी आहे, मोक्षदायी आहे, तर तिच्याकडे आपण वळूया आणि त्या नर्मदेचं महत्त्व आपण आता जाणून घेऊया. आता नर्मदा नदीचं महत्त्व सांगण्यापूर्वी आपण प्रथम भौगोलिकदृष्ट्या ही नर्मदा नदी कोण आहे ते पाहूया आणि मग शास्त्राचा, पुराणाचा आधार घेऊन, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार घेऊन त्या नर्मदेचं महत्त्व जाणून घेऊया. हे बघा, जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची उपासना आपण करत नाही. साधं उदाहरण, जेव्हा आपण एखाद्या देवतेची उपासना करतो, त्या उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की मला बुद्धिदायी देवता पाहिजे, कोणीही, तर गणपती, सरस्वती, त्यांची आपण पूजा करतो, त्यांना इष्टदैवत मानतो, आराध्य दैवत मानतो. प्रत्येकाच्या कुळ परंपरेप्रमाणे आपलं कुलदैवत असतं. कोणाचं खंडोबा असतं, कोणाचं बालाजी असतं, कोणाचं दत्तात्रय असतं, कोणाची तुळजाभवानी असते, कोणाची महालक्ष्मी असते, वगैरे वगैरे. आता हे पूर्व पिढ्यापासून चालत आलेल्या गोष्टी आहे, पण याच्यावर तुमचा विश्वास कसा बसणार? कारण हे कुळदेवतेचंच एखाद्या गोष्टी करत असेल तर तुमची उपासना करण्यापूर्वी दृढ विश्वास असणं महत्त्वाचं आहे. तसंच ही नदी कोण आहे, ही महत्त्वाची काय, हिची उपासना का करावी लागते आणि हिच्या विविध पैलू ज्या आहेत त्या आपण आता इथे पाहणार आहोत. आता भौगोलिकदृष्ट्या पाहायचं म्हटलं तर ही नर्मदा नदी, हिचा उगम सह्याद्री आमरकंटक या ठिकाणी येतो. त्या आमरकंटक ठिकाणी नर्मदा कुंडात ही नर्मदा प्रगट झाली आहे. म्हणजे या नर्मदा नदीचा उगम ज्या कुंडातून झालेला आहे त्याला नर्मदा कुंड असे नाव पडले आहे. ते नर्मदा कुंड अमरकंटक या ठिकाणी त्याची असं म्हणता येईल फार विख्यात झालं आहे. आणि अमरकंटक हे देखील मोठं शिवस्थान आहे जिथे शिवाने विंध्याचल पर्वतावर उग्र तपस्या केलेली आहे. त्यामुळे अमरकंटकला पण फार महत्त्व आलेले आहे. तर अशा या नर्मदा नदीचा उगम भौगोलिकदृष्ट्या नर्मदा कुंड म्हणजे अमरकंटक येथे झाला. मग येथे झाल्यानंतर ती एका छोट्याशा पतलीची धाराने वाहत 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 जेव्हा ती एका उंच कड्यावरून खाली कोसळते तेव्हा ती थोडासा मोठासा जलप्रपात आकार धारण करते. आणि ज्या ठिकाणी कपिल तीर्थ होतं, म्हणजे ज्या ठिकाणी कपिल मुनींनी तपश्चर्या केली त्या स्थानाला कपिल तीर्थ नाव पडलं. त्या ठिकाणी जेव्हा ही नर्मदा मैया वाहत होती तेव्हा तिला कपिल धारा असे म्हटलं जातं. पुराणामध्ये कपिलाने जेव्हा इथे तपस्या केली तेव्हा असं सांगितलं जातं, भगवान शिवांच्या क्रीडेतून जेव्हा पार्वती, भगवान शिव आणि पार्वती जेव्हा स्नानानंतर बाहेर आले तर पार्वतीच्या वस्त्रांचं जेव्हा त्याच्या दासींनी ते वस्त्र पिळलं तर त्या वस्त्रातून जे पाणी वाहिलं, भुऱ्या रंगाचं पाणी जे वाहिलं, त्याच पाण्याला कपिला नदी असे संबोधलं आहे. तीच कपिला नदी नर्मदेला मिळते आणि ती एक नर्मदा धारा, जी धारा वाहते त्या धारेला कपिलधारा असं म्हटलं जातं. पुढील भागात आपण कपिलधाराचं स्थळ पाहणार आहोत. आता या कपिलधारातून निघून ती पुढे महाकाय रूप धारण करते आणि जबलपूर या ठिकाणी, भेड़ाघाट या ठिकाणी मोठासा धबधब्याच्या स्वरूपात ती रूपांतरित होते. त्या धबधब्याला अनेक नाव आहेत. धुवाधार म्हणून आहे, त्या धुवाधार नावाने ती प्रख्यात आहे. ते एक तीर्थ असं म्हणता येईल, ते एक पर्यटन स्थळ पण आहे. परिक्रमावासी परिक्रमेमध्ये पण तिथे जाऊ शकतात, परंतु नर्मदा मैया ओलांडीची नसते. पण इतर जण जबलपूर भेड़ाघाटला जरूर भेट देतात. तर या धुवाधार रूपात नर्मदेचं आपल्याला दर्शन होतं आणि पुढे ती अंतिम भरूचला खंबाती खाडी म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर असं या नर्मदा नदी जी एका छोट्याशा पतलीची धाराने येते ती महाकाय रूप घेऊन अंतिम सागराला मिळते. आता भौगोलिकदृष्ट्या सांगायचं म्हणजे सर्व नद्या, या बहुतांशी नद्या या पूर्वेकडे वाहणाऱ्या आहेत. नर्मदा नदी आणि तापी नदी. तर नर्मदा नदी ही अशी एक नदी आहे जी पश्चिम दिशेला वाहते, म्हणून तिला पश्चिम वाहिनी असं म्हटलं आहे. आता हिची जर लांबी बघितली तर 1310 किलोमीटर लांबी ही दक्षिण तटाची आणि उत्तर तटाची 1310, म्हणजे 2620 किलोमीटर हे टोटल परिक्रमेचं अंतर आहे. परंतु सरदार सरोवर डॅम झाल्यापासून अनेक गावे पाण्यात गेल्यामुळे या परिक्रमेचं अंतर वाढलं आहे आणि ते अंतर सध्या काही ठिकाणी 3200 म्हणतात, काही ठिकाणी 3500 किलोमीटर असं म्हटलं जातं आणि हे अंतर हळूहळू वाढत जाणार आहे. तर अशा भौगोलिकदृष्ट्या आपण बघितलं ही नर्मदा नदी जी 2620 किलोमीटरचा तिचा
किलोमीटर याने ती व्याप्त आहे आणि तिच्या ठिकाणी अनेक प्राचीन शहर आहेत, प्राचीन मंदिर आहेत, अनेक प्राचीन स्थळ आहेत, महत्त्वाची ठिकाणं आहेत, ती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर असं या नर्मदेचं फार मोठं महत्त्व सांगितलं जातं. असंही म्हटलं जातं की या नर्मदेमध्ये जे गोटे सापडतात, जी दगडं सापडतात, काही तांबड्या रंगाची असतात, त्याला गणपती असं म्हणतात. तर काही ठिकाणी शालिग्राम सापडतात, तर काही ठिकाणी शिवलिंग सापडतात. तर अशा यांची प्राणप्रतिष्ठा तुम्हाला सेपरेटली करावी लागत नाही, तर तुम्ही ते आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करू शकतात. नर्मदेच्या पाण्याचं पण गुणधर्म सांगितलेले आहेत की नर्मदेचं पाणी हे देखील अमृतासमाने अनेक व्याधी नष्ट करतं. तर आता हे झालं भौगोलिकदृष्ट्या. आता आपण शास्त्र पौराणिकदृष्ट्या या नर्मदेबद्दल जाणून घेऊया. तर या नर्मदेची उत्पत्ती कशी झाली आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. याच्या अगोदरच्या सत्रात आपण नर्मदा उत्पत्ती कथेमध्ये हे विस्तारपूर्वक सांगितलं आहे, पण तरी पण ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्याकरता आपण हे संक्षिप्त भागात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर नर्मदेची उत्पत्ती सांगताना ते तिचं कथन हे मार्कंडेय ऋषींनी राजा युधिष्ठिराला केलं. म्हणजे जेव्हा पांडव वनवासात असताना जेव्हा ते विंध्याचल पर्वतावर आले आणि जेव्हा त्यांनी एक रमणीय वन पाहिला आणि तिथे एक पर्णकुटी पाहिली, तर त्यांना लक्षात आलं की ही मार्कंडेय मुनींची पर्णकुटी आहे. मार्कंडेय मुनींनी त्यांचा आदरातिथ्य केला, आदर सत्कार केला, यांनी मुनींचं प्राद प्रक्षालन केलं. आणि ज्यावेळी ते बसले होते त्यावेळी राजा युधिष्ठिरांनी मार्कंडेय मुनींना हा प्रश्न विचारला, हे मुनिवर, आपण भगवान शिवांचे कृपा किंतात, भगवान शिवांची आपल्यावर कृपा आहे, आपण चिरंजीव आहात, आपण भगवंतांच्या म्हणजे शिवांच्या कृपेने आपण 7 कल्पांचा क्षय बघितला आहे. आणि आम्ही असं ऐकलं आहे की एक नदी आहे जी शिवापासून उत्पन्न झाली आहे पण तिचाही क्षय होत नाही. तेव्हा कृपया आपण आम्हाला त्या नदीविषयी सांगावे. त्याचप्रमाणे या 7 कल्पांचा क्षय होतो हे आपण जो आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे त्याच्याबद्दल देखील आपण आम्हाला वर्णन करावं, अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. तेव्हा मार्कंडेय मुनींनी जी कथा राजा युधिष्ठिरला सांगितली तीच कथा सुतांनी शौनकादिक ऋषींना नैमिषारण्यात जेव्हा ज्ञानसत्राचं अनुष्ठान चाललं होतं त्यावेळी कथन केली. तर ती कथा अशी आहे. मार्कंडेय मुनी म्हणाले, हे राजा, पूर्वकल्पामध्ये भगवान शिवांनी लोककल्याणाकरता वृक्ष पर्वतावर म्हणजे विंध्याचल पर्वतावर उग्र तपस्या केली आणि त्यांच्या तपस्येमुळे त्यांचं संपूर्ण शरीर तापू लागलं आणि त्याच्यातून स्वेद वाहू लागला. त्या स्वेदाने विंध्याचल पर्वत आर्द्र झाला आणि त्यातून एक सरिता उत्पन्न झाली आणि त्या सरिताने एक बालरूप धारण केलं आणि ती बालरूपात प्रगट झाली. मग त्या बालिकेने, जी बालिका दिसाव्यास अतिशय सुंदर होती, नीलकमल दल समान तिचं नेत्र होतं, त्या बालिकेने 10,000 वर्षे भगवान शिवाची आणि पार्वतीची आराधना केली, तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येवर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी बालिकेला सांगितलं, हे बालिके, तू एवढी उग्र तपश्चर्या कशा करतेस, तुला काय साध्य करायचं आहे. तर त्यावर तिने काही वर मागितले भगवान शिवांच्याकडून आणि सांगितलं, जनकल्याणाकरता माझ्या मनात काही इच्छा आहेत, त्या इच्छा आपण पूर्ण कराव्या अशी मी आपल्याला प्रार्थना करते. मग भगवान शिवानी सांगितल्याप्रमाणे तिने आपली इच्छा त्यांच्यासमोर प्रगट केली. त्यातली सर्वात महत्त्वाची एक इच्छा तिने सांगितली की 7 कल्पांचा जरी क्षय झाला तरी मी अक्षय राहावे. आता हे अमरत्व देणं फार अवघड आहे. भगवान शिवाने सांगितलं हे अमरत्व. पूर्वी रावणाने जेव्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली तर ब्रह्मदेवाकडे पण हा वर मागितला, पण ब्रह्मदेवाने सांगितलं हे माझ्या हातात काही नाही आहे, हे भगवंतांच्या हातात आहे, जे सृष्टीची निर्मिती करतात, उत्पत्ती करतात, स्थिती करतात म्हणजे पालन करतात आणि तेच तिचा प्रलय करतात, लय करतात आणि आपल्यामध्ये ती समाविष्ट करून घेतात. तर अमरत्व हे कुठल्याही गोष्टीला नाही. जसं माऊलीने म्हटले, जे जे उपजे ते ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. म्हणजे जे जे उगवतं ते नासतं आणि नासल्यानंतर ते पुन्हा उगवतं. जसं आपण म्हणतो ना, जन्ममृत्यूच्या चक्रातून आपण जातो, पण त्यामुळे जो जन्माला आला त्याला मरण आहेच. त्यामुळे अमरत्व देणं हा अवघड गोष्ट आहे. तर सगुण रूपात अग्रणत्व त्या कन्येला सांगितलं, सगुण रूपात अमरत्व मिळणं अवघड आहे, निराकार रूपात अमरत्व देता येतं. त्यावर त्या कन्येने हो म्हटलं. आता आपल्याला माहितीच आहे, जल हे पंचमहाभूतापैकी एक आहे. तर जलाला कुठलाही आकार नसतो. मग ते जल आपण एका भांड्यात घेतलं, एका बाटलीत घेतलं किंवा एका घागरीमध्ये घेतलं तर त्या त्या वस्तूंचा आकार ते धारण करतं.
तसं म्हणता येईल की त्या कन्येने तो वर स्वीकारला आणि भगवान शिवाने तिला अक्षय राहशील, म्हणजे 7 कल्पांचा जरी क्षय झाला तरी तू अक्षय राहशील हा वर दिला. त्यानंतर त्या कन्येने सांगितलं की जशी गंगा ही पृथ्वीवर प्रसिद्ध आहे तसंच मी दक्षिण गंगा या नावाने प्रसिद्ध व्हावं आहे. भगवान शिवाने तथास्तु म्हटलं. त्यानंतर त्या कन्येने सांगितलं माझ्या जलातील प्रत्येक कंकर हा शिवस्वरूप हो, प्रत्येक कंकर हा शंकर हो. शिवाने तथास्तु म्हटलं. आता यावर प्रमाणे आपल्याला माहिती आहे की नर्मदेच्या जलामध्ये जे काही दगडगोटे मिळतात, पांढरे लाल गणपती मिळतात, शिवलिंग मिळतात, शालिग्राम मिळतात, त्याची आपल्याला सेपरेट प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही आणि ते आपण आपल्या देवाऱ्यात ठेवून नित्यपूजेमध्ये त्याची पूजा करू शकतो. तर अशा तऱ्हेने प्रत्येक कंकर हा शंकर हो हे नर्मदेने मागितलं आणि भगवाने तथास्तु म्हटलं. त्याच नर्मदेच्या किनाऱ्यावरून अनेक शिवलिंग सर्व ठिकाणी पोहोचवले जातात. बकावा या गावी शिवलिंगाची मोठी फॅक्टरी आहे. ते परिक्रमावासी जेव्हा चालत परिक्रमा करतात तर त्यांना बकावा हे गाव लागतं. त्यानंतर त्या कन्येने सांगितलं माझ्या किनारी ज्याला मृत्यू येईल त्याला शिवलोकाची प्राप्ती हो. भगवान शिवाने तथास्तु म्हटलं. नंतर तिने भगवान शिवांना सांगितलं असं म्हणतात की गंगा ही अतिशय पुण्यदायी आहे, ज्ञानदायी आहे. तिच्या जलात स्नान केल्याने त्रिविध ताप नाहीसे होतात. तेव्हा आपण मला असा वर द्यावा की माझ्या केवळ दर्शनानेच सर्व लोकांना त्यांच्या त्रिविध तापापासून मुक्ती मिळावी, त्यांचे त्रिविध ताप नाहीसे व्हावे, पाप नष्ट व्हावे. भगवान शिवाने तथास्तु म्हटलं. मग तिने भगवान शिवांना विनंती केली की सर्व देवांनी माझ्या तटावर वास करावा आणि आपण देखील सर्व गणांसहित माझ्या इथे नित्य वास करावा. त्यावेळी भगवान शिवांनी संतुष्टपणे सांगितलं हे बालिके, तू काही काळजी करू नकोस. तुझ्या उत्तर तटावर ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, गंधर्व, यक्ष, किन्नर आदी सर्व देवदेवता वास करतील आणि तुझ्या दक्षिण तटावर मी आपल्या गणांसहित आणि पितरांसहित वास करेल. त्याचप्रमाणे तुझ्या जलामध्ये देखील मी नित्य वास करेल. असे म्हणून भगवान शिव अंतर्धान पावले. आता या नर्मदेने या ज्या काही वरांची प्राप्ती केली त्या वराची प्राप्ती पूर्वदृष्टी म्हणजे असं म्हणता येईल की कलियुगामध्ये मनुष्याला कुठलेही साधन नाही ज्याच्या योगे तो आपला उद्धार करू शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो. प्रत्येक युगात वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये ध्यानधारणा याच्यावर जास्त भर असायचा. त्रेतायुगामध्ये यज्ञ सामग्री, यज्ञ विधीवर भर असायचा. द्वापार युगामध्ये कृष्णाच्या लीलांचं श्रवण करण्याचं लोकांची उपासना होती. पण या कलियुगामध्ये अशा कित्येक गोष्टी अवघड आहेत. जसं आपण अष्टांग योग म्हटलं, ध्यान धारणा तप हे करणं अतिशय अवघड आहे. मग कलियुगामध्ये सोपा मार्ग कुठला तर नामसंकीर्तन, नामस्मरण. आणि दुसरं म्हणजे तीर्थाटन करणं, तीर्थयात्रेला जाणं आणि त्या तीर्थयात्रेमध्ये स्नान करून आपण स्वतःला पवित्र करून घेणं. तसंच या नर्मदेच्या जलामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुमचे त्रिविध ताप नाहीसे होतात. अशी ही शिवकन्या. आता असंही सांगितलं जातं की परमात्म्याने शिवांच्या आणि पार्वतींच्या स्वेदातून एक सुंदर कन्या प्रगट केली. तिला दिव्य कांती होती. पद्मकमला प्रमाणे तिचे नेत्र होते आणि त्या सुंदर बालिकेला पाहून
भगवान शिव आणि पार्वती अतिशय संतुष्ट झाले. तिच्या लीला पाहून अतिशय संतुष्ट झाले. ती ज्याप्रमाणे उड्या मारत जात होती ते पाहून आनंदाने त्याने तिचं नाव नर्मदा ठेवलं. नर्म म्हणजे आनंद, दा म्हणजे देणारे. नर्म म्हणजे सुख, आनंद देणारे, अशी ही नर्मदा. आता नर्मदेचं विविध रूप आपण पाहिलं असेलच. अमरकंटकवरून ती बारीकशा धारेमध्ये निघते, कपिलधारामध्ये ती समाविष्ट होते आणि पुढे मोठा जलप्रवाह तिचा व्याप्त होऊन विकसित होऊन ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता ही कन्या अतिशय सुंदर होती, त्यामुळे देव, दानव सर्वजण तिच्यावर मोहित झाले आणि सर्वांनी भगवान शिवांच्याकडे तिच्या प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. त्या भगवान शिवाने सांगितलं, जो कोणी सामर्थ्यवान असेल तोच तिला प्राप्त करू शकेल. पण यांच्यापैकी कोणीही तिला प्राप्त करू शकलं नाही, कारण ती शतयोजने दूर जायची आणि लुप्त व्हायची. म्हणून सरतेशेवटी भगवान शिवाने तिला महासागराला अर्पित केलं. आता असंही सांगितलं जातं की पृथ्वीवर मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी पृथ्वीवर कुठलीही नदी अवतरित नव्हती. तेव्हा सर्व देवदेवतांनी भगवान शिवांना आराधना केली, प्रार्थना केली की आपण नर्मदेला पृथ्वीवर पाठवावं. त्यावेळी प्रश्न होता की या नर्मदेला कोण धारण करेल, कारण नर्मदेच्या प्रवाहाचा वेग खूपच होता, प्रचंड होता. तर त्यावेळी विंध्याचल पर्वताचा मुलगा मेकल पर्वत हा समोर आला आणि त्याने तिला धारण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे नर्मदा त्याच्या मस्तकावर धारण झाली आणि त्याच्या मस्तकावरून ती पृथ्वीवर अवतरित झाली. अशा तऱ्हेने जनकल्याणासाठी ही नर्मदा पृथ्वीवर आली. तर आता आपण हे नर्मदेचं महत्त्व पाहिले. सांगायचं म्हणजे ती कोण आहे, तर ती एक शिवकन्या आहे. आता या शास्त्रापुराणानुसार जर आपण नर्मदेचे जी काही महत्ती व्यासांनी स्कंदपुराणातील अवंती खंडातील रेवा खंडात म्हणजे नर्मदा पुराणमध्ये जे लिहिलं आहे, आता आपण ते पाहू. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की भारतातील कुठल्याच नद्यांची परिक्रमा किंवा प्रदक्षिणा केली जात नाही, फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा केली जाते. हा एक मुख्यत्वे भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा गंगा नदी शंकराकडे आली आणि भगवान शिवांना म्हणाली की आपल्या वरदानामुळे सर्व लोक माझ्यामध्ये स्नान करून पवित्र होतात आणि सर्वांची पापं मी धुवून काढते, पण मी मलिन होते, मग मी काय करावं. त्या भगवान शिवाने असून तिला सांगितलं की तू नर्मदेमध्ये जाऊन मिसळ. आता नर्मदा जयंतीला सर्व नद्या येऊन नर्मदेमध्ये मिसळतात. याचा अर्थ गंगा नदी पण आपल्या पापांचं जी काही ती मलिन झाली आहे त्याचं क्षालन करण्यासाठी ती नर्मदेला येऊन रथसप्तमीला नर्मदा जयंतीला येऊन सर्व नद्या नर्मदाला येऊन मिळतात. आता स्कंदपुराणामध्ये नर्मदेविषयी काय लिहिले ते आपण पाहू. तत्पूर्वी हा एक श्लोक तर सर्वश्रुत आहे, तो आपण लहानपणापासून ऐकलेला असेल. आपल्या घरी स्नान करताना किंवा देवाला स्नान घालताना आपल्या घरी एखादा धार्मिक विधी असेल त्यावेळी आपण श्लोक म्हणतो, गंगेचे यमुनेचे एव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी कुरु. याचा अर्थ आपण जर हा श्लोक म्हणून स्नान केलं किंवा देवाला अभिषेक घातला तर तो अभिषेक तीर्थाचा अभिषेक होतो. हा याचा भावार्थ आहे. दुसरं अजून नर्मदेची महत्ती सांगताना सांगितलं आहे, गंगा स्नाने यमुना पाने नर्मदा दर्शने सर्व पापे आणि त्रिविध ताप नष्ट होतात. याचा अर्थ काय, गंगेच्या स्नानाने यमुनेच्या जलपानाने तर नर्मदेच्या केवळ दर्शनानेच माणसांच्या त्रिविध पापांचा नाश होतो. आता आपण ते वरदान पाहिले की तिने ते वरदान मागितलेले की माझ्या केवळ दर्शनानेच लोकांच्या त्रिविध तापांचा नाश व्हावा. अजून एक श्लोक सांगितलाय, नर्मदाय नमः प्रातः नर्मदाय नमो निशी नमस्ते नर्मदे देवी त्राहि माम भवसागरात. मला वाटतं हा मंत्र जर आपण पठण केला परिक्रमेमध्ये त्याचा खूप काही
तुम्हाला फायदा होईल. फायदा या दृष्टीने की तुमचं अनुसंधान बांधलं जाईल. आता या श्लोकाद्वारे आपण त्या नर्मदा मैयाशी दिवसनिशी म्हणजे दिवस रात्र अनुसंधान बांधण्याचा प्रयत्न करतो आणि तिला विनंती करतो, प्रार्थना करतो की हे माते तू मला माझ्या भवसागरातून पार कर. अजून एक महत्त्व सांगितले नर्मदेचं इतर नदींशी तिच्या तुलनात्मक. पुण्या कणखले गंगा कुरुक्षेत्रे सरस्वती. पुण्या कणखले गंगा कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदी वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा. याचा अर्थ असा आहे, गंगा कणखल क्षेत्रात म्हणजे हरिद्वार, काशी, प्रयाग या क्षेत्रात आहे, त्यामुळे त्या क्षेत्रांसह तीर्थ झाले, ती तीर्थ पावन झाली आहेत, कारण ही गंगा ही पुण्यमयी आहे, पुण्यदायी आहे. तसंच सरस्वती ही कुरुक्षेत्रात आहे. तर गंगेच्या सरस्वतीच्या तुलनेत जर नर्मदेचं सांगायचं म्हणजे तर नर्मदा ही सगळं ठिकाणून वाहते. जेव्हा ती अमरकंटक म्हणून येते ते ती गावातून वाहते, ती डोंगर दऱ्यातून वाहते, जंगलातून वाहते. तर कुठूनही जरी ती वाहिली तर प्रत्येक प्रदेश हा पुण्य पावनभूमी करते, तर प्रत्येक प्रदेश हा पुण्य पावनभूमी होतो. म्हणून ती म्हणून सांगितलं आहे की पुण्या सर्वत्र नर्मदा. नर्मदा ही सर्व ठाई सर्व ठिकाणी पुण्यमय आहे. तर गंगा कुठे फक्त त्या कणखललाच फक्त पवित्र आहे, सरस्वती कुठे कुरुक्षेत्र आहे, पण नर्मदा सर्व ठिकाणी जिथे जिथे ती व्याप्त आहे तिथे तिथे सर्व जागा पावन झाल्या आहेत. अजून एक सांगितलंय, त्रिभी सारस्वतम पुण्य सप्ताहेन तुया मुने सदया पुन्हा ती गांगेय दर्शना देव नर्मदा. याचा अर्थ गंगेमध्ये 1 वेळाच्या स्नानाने, सरस्वतीमध्ये 3 दिवसाच्या स्नानाने, तर यमुना नदीमध्ये 7 दिवस स्नान केल्याने माणसांच्या त्रिविध तापांचा नाश होतो. पण नर्मदेच्या केवळ दर्शनानेच माणसाच्या त्रिविध तापांचा नाश होतो. आता इथे काय केलेलं आहे, नर्मदेची तुलना अन्य नद्यांच्या बरोबर केली, अन्य नद्यांच्या बरोबर केली आहे. याचा अर्थ असं नाही की नर्मदा ही सर्वश्रेष्ठ आहे आणि बाकी सर्व कनिष्ठ आहे. इथे प्रत्येक नद्यांची महत्ती सांगितली आहे, मोठेपण सांगितलेले आहे. आता अजून एक श्लोकात मार्कंडेय मुनींनी जे युधिष्ठिराला सांगत होते त्यावेळी त्यांनी अजून एक श्लोक सांगितला जो व्यासाने लिहिलेला आहे. ओम नर्मदा देवे नमः, नमः पुण्यजले आदये नमः, सागरगामिनी नमोस्तुते ऋषिगणे शंकरदेहिनी सुते, नमोस्तुते धर्मभृते वरानने. नर्मदा देवीला देवी म्हणून मानलेले. ओम नर्मदा देवे नमः, हे नर्मदा देवी तुला माझा नमस्कार असो. तिचं जल कसं आहे, पुण्यजल आहे, पुण्यजल आहे. ती पुण्यदायिनी आहे, जीवनदायिनी आहे, आनंददायिनी आहे, मोक्षदायिनी आहे, मोक्ष प्रदान करणारी आहे. आणि कशी आहे ती, सागरगामिनी, सागराला जाऊन मिळते. आणि ते काय म्हटलंय, नमोस्तुते ऋषीगण आहे. जसं म्हटलंय की तिच्या तटावर सर्व ऋषी मुनी गंधर्व देव सर्वांनी तपश्चर्या केली आणि हे सर्व ऋषी मुनी तिला काय करतात, ते नमस्कार करतात. सर्वजण म्हणतात ते आमचा तुला नमस्कार असो. आणि ही कोण आहे, शंकर देहिनी सुते, शंकराच्या देहापासून उत्पन्न झालेली, म्हणून ही शिवकन्या आहे. अशा या शिवकन्येला सर्व ऋषी मुनींनी तिच्या तटावर तप करून प्रसन्न करून घेतलंय. त्याचबरोबर त्यांनी भगवान शिवांना प्रसन्न करून घेतलंय आणि प्रत्येकाने भगवान शिवांच्या नावाने लिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे. त्यामुळे त्या नर्मदेच्या तटाला, नर्मदेच्या भूमीला तपोभूमी, आनंदभूमी, परमानंदभूमी असं म्हटलं आहे. आता पुढे मार्कंडेय मुनी जेव्हा राजा युधिष्ठिराला या नर्मदेचं पूर्ण महत्त्व सांगत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की स्कंद पुराणातील रेवाखंडामध्ये जो 68वा अध्याय आहे त्यातील 8वा श्लोक जो हिची महत्ती सांगतो, नर्मदेच्या जलाची महत्ती सांगतो, तो श्लोक मी तुला कथन करतो. मार्कंडेय मुनी म्हणाले, अन्नदम च दरिद्राणां भवेत् जन्मनि जन्मनि कुलीनत्वं दुःखहानि स्वभावात् जायते नरे व्याधी ध्वंसो भवेत् तेषां नर्मोदक सेवनात्. म्हणजे ते म्हणाले, हे युधिष्ठिरा, नर्मदेचं जल सेवन केल्यावर त्या स्त्री पुरुषाला अतिशय धनाची प्राप्ती होते. आता धनाची प्राप्ती होते म्हणून त्याला काही अहंकार उत्पन्न होत नाही,
तर तो काय करते नर्मदा मैया, त्या धनाच्या साह्याने त्याला अन्नदान करण्याची त्याची वृत्ती बनवते आणि त्या अन्नदानाच्या प्रभावाने तसेच नर्मदा जल प्राशन करण्याच्या प्रभावाने त्याला मुक्ती मिळते. आणि जर काही कारणास्तव त्याला जर मुक्ती मिळाली नाही तर पुढचा जन्म तो एका उच्च कुलामध्ये घेतो, जिथे त्याला परत सर्व सुख सर्व धन प्राप्त होतं आणि त्याच्याकडे ही दानशूर वृत्ती पुन्हा अंगी बाळगली जाते. आता ही नर्मदा वैराग्याची देवता आहे, भगवान शिव वैराग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे ही वैराग्याची भावना त्या माणसामध्ये स्थित होते, हा याचा गाभार्थ आहे. अशा तऱ्हेने या नर्मदेची महत्ती मार्कंडेय मुनींनी राजा युधिष्ठिरीला कथन केली. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. आता नर्मदा परिक्रमा प्रथम जाणून घेऊया. ही परिक्रमा म्हणजे काय आणि नर्मदा परिक्रमेचे प्रकार किती आणि मग त्या परिक्रमेचे मार्ग, त्याच्यातील महत्त्वाची स्थळे एक संक्षिप्त रूपात आपण घेऊया. कारण आपण पुढचा व्हिडिओ जो येतोय त्याच्यामध्ये आपण सर्व महत्त्वाची स्थळे घेणार आहोत. त्यांचं दर्शन आपल्याला घडेल, त्याचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि असं म्हणता येईल की तुमची एक मानसिक नर्मदा परिक्रमा घडवून आणण्याचा एक प्रयत्न करतोय. तर ते पुढच्या सत्रामध्ये येईल. तर आता नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? आता परिक्रमाचा अर्थ प्रदक्षिणा. दक्षिणा म्हणजे ज्या ठिकाणून आपण निघतो त्या ठिकाणी परत येणं, याला प्रदक्षिणा म्हणतात. आता पूर्वी कसं होतं, जसं म्हटलं आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे दान धर्म व्रतवैकल्य यज्ञयाग तीर्थाटन परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा काय होता, हिंदू उपासनेचा पैतृक वारसा होता. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय करायचे, यामध्ये एक तर देवळाला प्रदक्षिणा घालायचे, तुळस आहे आपल्या घरात असते, तुळसला प्रदक्षिणा घालायचे, औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची किंवा अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालायची. आता हे प्रदक्षिणा घालण्याने काय होतं, तर असं सांगितलं जातं की प्रदक्षिणा घातल्याने हे एक प्रकारचं व्रत आचरण केल्याने शरीराला आणि मनाला एक प्रकारची शिस्त लागते, चित्त शुद्ध होतं, मन प्रसन्न आणि निर्मळ होतं. आणि या उपासनेतील सातत्यामुळे, म्हणजे सातत्याने प्रदक्षिणा घातली, मंदिरामध्ये म्हणतो मी, सातत्याने प्रदक्षिणा घातली तर वासनांचा क्षय होऊन इंद्रिय जय प्राप्त होतो. इंद्रियजय म्हणजे थोडंसं इंद्रियांविषयीची आकर्षण आसक्ती ही कमी होते, मनस्थित प्रज्ञ होतं. आता हे याचं आचरण कुणी केलं, तर असं सांगितलं जातं, ज्ञानेश्वर माऊलींच्या मातेचा सुवर्ण पिंपळाला सहस्त्र प्रदक्षिणा घालण्याचा नेम होता. बरोबर आहे. आता या नेमामुळे काय होतं, जन्मजन्मांतरीचे पाप ताप दुःख दूर होऊन इच्छित फलप्राप्ती होते. याच्याकरता ही प्रदक्षिणा सांगितलेली आहे. याच्याकरता तीर्थाटन म्हणजे तीर्थयात्रा सांगितलेली आहे. आताच आपण आपले सर्व संत बघितले तर ते देखील तीर्थयात्रेला गेले होते. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली नामदेवांना घेऊन तीर्थयात्रेला निघाले त्यावेळी ते म्हणाले, नाम्या चल जाऊया आपण पण तीर्थयात्रेला. अरे सर्व जगाला कळू दे की हा नाम्या नावाचा शिंपी ज्ञानाची सुई घेऊन आणि भक्तीचा धागा घेऊन सर्व जगाला भक्तिरसात बांधून नेण्यासाठी ही तीर्थयात्रा करीत आहे. हे त्यांच्या मुखी आलेलं वाक्य आहे. हेच जर एकनाथ महाराजांचं बघितलं तर एकनाथ महाराज म्हणायचे, तीर्थयात्रेला निघाले की पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी स्नेही. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा संत देखील तीर्थयात्रेला निघतात तेव्हा ते म्हणतात की काय करायला पाहिजे, नुसतं तीर्थयात्रा म्हणजे चालत सुटणं किंवा पळत सुटणं नाही. हे यांच्यापैकी कोणीही 60 किलोमीटर 80 किलोमीटर पळत गेलेले नाही. शांत धीमे पावलाने ते चालत होते आणि मुखात सदैव रामनाम असायचं. त्यामुळे नामस्मरण नामसंकीर्तन हे पायी परिक्रमा करताना किंवा तीर्थयात्रा करताना सदैव आपण घ्यावं, असा त्याचा एक संकेत आहे. असंही आपल्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट याच्यात येते, म्हणजे आता जमन गुरुचित्र जो एक 5वा वेद आहे त्याच्यामध्ये या प्रदक्षिणाच्या बद्दल असा उल्लेख केलेला आहे की ही प्रदक्षिणा कशी करावी. तर एखादी गर्भिणी स्त्री जशी मंद गतीने चालते किंवा एखादी स्त्री
जलकुंभ आपल्या डोक्यावर घेऊन जशी मंद गतीने प्रदक्षिणा करते तशा पद्धतीने आपल्याला ही प्रदक्षिणा करायला पाहिजे, म्हणजे परिक्रमा करायला पाहिजे. अर्थात याचा अर्थ असा नाही की ही 3500 किलोमीटरची परिक्रमा जर अशा पद्धतीने केली तर आपल्याला 7-8-10 वर्ष लागू शकतात. आता मार्कंडेय मुनींना तर 27 वर्ष लागली, पण आपल्याला ही 3-4 महिन्यात करायची किंवा शास्त्रोक्त केली तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवस करायचे. तर अर्थात 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाच्या शास्त्रोक्त परिक्रमेमध्ये आपण फक्त 4 किलोमीटर चालतो, म्हणजे संथ पावलं टाकत चालतो, मुखी रामनाम घेत चालतो. जर आपण 3-4 महिन्याची परिक्रमा करत असेल तर आपण पळ सुटण्यापेक्षा मंद गतीने चालावं. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर 2 महिन्यात का तुम्ही 1.5 महिन्यात 1 महिन्यात देखील परिक्रमा पूर्ण करणारे खूप महाभाग असतील, पण त्यांच्या पदरी तेवढं पुण्य पडत नाही. कदाचित त्यांचं प्रारब्ध चांगलं असेल, पूर्वसंचित चांगलं असेल, म्हणून त्याच्यातून ही परिक्रमा सेवा पूर्ण होते, पण त्यांना त्याची अनुभूती येत नाही, कारण ते पळत सुटतात. 3500 किलोमीटर जर तुम्हाला 1.5 महिन्यात 1-1.5 महिन्यात करायचं म्हटलं तर तुम्हाला 90, 100, 200, 150 किलोमीटर पळायलाच पाहिजे. पण असं पळून काही कुठली गोष्ट साध्य होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की ही परिक्रमा करायची त्यामुळे मंदगतीने परिक्रमा करायला पाहिजे, मुखी रामनाम घेत ही परिक्रमा करायला पाहिजे. आता परिक्रमा किती प्रकारच्या आहेत? परिक्रमा 3 प्रकारच्या आहेत. एक परिक्रमा जशी आपण म्हणतो की पूर्ववत ज्या ठिकाणून आपण सुरू करतो त्याच ठिकाणी परत यायचं. आता सांगायचं म्हणजे समजा आपण ओंकारेश्वरपासून ही चालू केली, तर ओंकारेश्वर दक्षिण तटावर आपण चालू केली तर ओंकारेश्वर ते विमलेश्वर आपण 750 किलोमीटरचा पायी प्रवास आपण करतो दक्षिण तटावर. विमलेश्वरवरनं आपण समुद्रमार्गे, कारण नर्मदा मैयाला ओलांडायचं नसतं, आपण समुद्रमार्गे जातो. समुद्रमार्गे आपण 35 किलोमीटरचा प्रवास बोटीने करतो आणि दक्षिण तटावरून उत्तर तटावर मिठी तलाला येतो आणि मिठी तला इथे अमरकंटक उत्तर तट पायी परिक्रमा अंतर हे 2000 किलोमीटर आहे. आणि परत उत्तर तटावर अमरकंटक ते माईके बगिया दक्षिण तटावर येऊन परत एकदा नर्मदा मैया पूजन वगैरे करून आपण माईके बगिया ते ओंकारेश्वर 850 किलोमीटर नर्मदेच्या किनारी परत पायी परिक्रमा करत येतो. जर सडक मार्गे आलं तर आपल्याला 750 किलोमीटर होतात, म्हणजे साधारणपणे 3500 किलोमीटर हे पायी परिक्रमेचं अंतर आहे. म्हणजे परत ओंकारेश्वरला म्हणजे जिथे संकल्प उचलून परिक्रमा उचलून आपण चालू करतो तिथे परत येऊन आपली उत्तर पूजा आपण करतो आणि मग ते कावेरी संगमात स्नान करून आपण ऋणमुक्तेश्वर महादेवाला डाळ वाहतो, जेणेकरून आपण सर्व ऋणातून मुक्त होतो. इव्हन आपल्या उत्तर पूजामध्ये आपण मैयाचं जल हे ममलेश्वरला पण अर्पण करतो, ओंकारेश्वरला पण अर्पण करतो आणि त्यानंतर मांधाता पर्वताची परिक्रमा करतो. अशा तऱ्हेने हे परिक्रमा सांगितलेली आहे. दुसरी परिक्रमा आहे ती सोमसूत्री परिक्रमा. आता सोमसूत्री परिक्रमा म्हणजे जशी आपण शिवाला अर्धी प्रदक्षिणा घालतो तशी प्रदक्षिणा. तर म्हणजे अमरकंटक दक्षिण तटावर चालू केलं तर विमलेश्वरला यायचं, परत दक्षिण तटा विमलेश्वरवरनं परत अमरकंटकला यायचं, तसंच अमरकंटकवरनं परत उत्तर तटला जायचं, उत्तर तट ते अमरकंटक ते मिठी तलाई आणि मिठी तलाई ते परत अमरकंटक. तर अशी ही सोमसूत्री परिक्रमा श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार गोविंद कानेरे, श्री गोविंद कानेरे म्हणजे सच्चिदानंद महाराजांनी 3 वेळा केली. तिसरी परिक्रमा हनुमान परिक्रमा. हनुमान परिक्रमा म्हणजे दक्षिण तटावर जवळचं दर्शन घ्यायचं, नावेतून उत्तर तटावर जायचं, तिथे दर्शन घ्यायचं, परत दक्षिण तटावर यायचं, म्हणजे माकडासारख्या उड्या मारत जायचं. पण ही काही फारशी प्रचलित नाही आहे, त्यामुळे कोणीही या पद्धतीने करत नाही. सोमसूत्रीने पद्धतीने परिक्रमा करणारे फार थोडेफार असतील, पण बहुतांशी लोक आपली नेहमीची पारंपरिक परिक्रमा करतात, ओंकारेश्वर ठिकाणाहून निघून परत ओंकारेश्वर ठिकाणी येणं. आता ही परिक्रमा कुठून सुरू करता येते? तर ही परिक्रमा ओंकारेश्वरवरून पण सुरू करता येते, कोणी अमरकंटकवरून पण सुरू करतात, कोणी नेमावरून पण सुरू करतात. पण सरते शेवटी परत त्या ठिकाणी तुम्हाला यावं लागतं. परंतु म्हणजे समजा आपण अमरकंटकवरून चालू केली किंवा नेमावरून चालू केली तरी देखील आपल्याला ओंकारेश्वरला येऊन ममलेश्वरला परत जल अर्पण करावं लागतं आणि ओंकारेश्वरला जल अर्पण करावं लागतं आणि ऋणमुक्तेश्वर महादेवाला आपली डाळ अर्पण करावी लागते. हा संकल्पविधीचा एक प्रकार आहे, तो आपल्याला पाळावा लागतो. आता हे नर्मदा परिक्रमाबद्दल तुम्हाला कळलं असेल. आता आपण नर्मदा परिक्रमेचा मार्ग बघू. तर या मार्गामधल्या ज्या काही विविध स्थान आहेत, मुख्य स्थान आहेत, ती आपण इथे दिलेली आहेत. आता कसं आहे, जर तुम्ही एखादं गाईड घेतलं त्या गाईडमध्ये ओंकारेश्वरपासून जी छोटी छोटी गावं लागतात, आश्रमं लागतात, ते किती किलोमीटरवर आहे, ते तीर्थस्थान आहे का नाही, तिथे कुठला संगम आहे, नंतर त्या ठिकाणी तुम्हाला भोजन मिळतं का, तुम्हाला शिधा मिळतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत आणि त्या अंतर पण दिलेलं आहे किती किलोमीटर वगैरे वगैरे. आता आपण काही पुस्तकात एवढ्याशा गोष्टी छापत नाही. तर या पुस्तकामध्ये जे नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती पुस्तक
जी आमची नर्मदा परिक्रमा आम्ही जी 21 डिसेंबर 2021 ते 23 एप्रिल 2022 नर्मदा मैयाच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने, माझे गुरु श्री शरदशास्त्री जोशी महाराज वासुदेव निवास पुणे यांच्या कृपेमुळे ही परिक्रमा सोहळा जी पूर्ण झाली आणि जी प्रेरणा झाली. कारण आम्हालाही पूर्वी माहीत नव्हतं ही नर्मदा कोण, कुठून आली, हिची उत्पत्ती कशी झाली, नर्मदा परिक्रमा का करायची, कशासाठी करायची. आम्ही देखील तुमच्यासारखंच याने केली त्याने केली म्हणून सुरू केली. हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक वाचलं, हा व्हिडिओ वाचला. एक लक्षात घ्या, पुस्तक वाचा, व्हिडिओ बघा, त्यात काही चूक नाही आहे. पण एक लक्षात घ्या, परिक्रमा ही प्रत्यक्ष स्वतःच्या अनुभवाची असते. परिक्रमेचं वर्णन कुठल्या व्हिडिओमध्ये आलं किंवा पुस्तकात आलं याचा अर्थ तुम्हाला पूर्ण परिक्रमाचा मार्ग कळला असं नाही. कारण नर्मदा परिक्रमा म्हणजे एक म्हणतात ना, शारीरिक, कायिक, वाचिक, मानसिक तप आहे. प्रत्येक प्रकारचा वेगवेगळा टेरेन तिथे लागतो. नर्मदेच्या किनारून तुम्ही चालतात, कित्येक वेळा तुम्ही वाळूतून चालतात, कच्च्या शेतातून चालतात, कच्च्या रस्त्यावरून चालतात, डांबरी रस्त्यावरून चालतात, कदाचित मोठ्या हायवेच्या रस्त्याने चालत असतील, जंगलमार्गे चालतात, पहाडातनं चालतात, डोंगरातनं चालतात. अनेक विविध प्रकारचे टेरेन तिथे लागतात. त्यामुळे तो प्रवास पूर्ण खडतर आहे. तर आता इथे या पुस्तकामध्ये हे मुख्य स्थळ दिलेली आहे. आता थोडीफार स्थळांची संक्षिप्तपणे एक गोष्ट सांगतो. ओंकारेश्वरपासून जेव्हा आपण संकल्प करून निघाल्यानंतर आपण पहिलं मोरटक्क्याला येतो. आता काही ठिकाणी तिथे रंगवदूत महाराजांच्या पादुका आहेत. आता मोरटक्क्याला देखील रंगवदूत महाराजांनी तिथून त्यांची परिक्रमा उचलली. इव्हन प्रतापी महाराजांनी त्यांचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्यांनी पण सांगितलंय, जरी मी ओंकारेश्वरपासून सुरू केली तरी प्रत्यक्षात सर्व संकल्प विधी माझे मोरटक्क्याला झाले. आणि माझ्या गुरूंप्रमाणे, रंगवदूत स्वामी हे त्यांचे गुरु मर्मानी त्यांनी मानलेले, त्यांच्याप्रमाणे त्यांची ही परिक्रमा मोरटक्क्यापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. मग असंच आपण पुढे जात मग जसं म्हटलं, मग पुढे ऐतिहासिक स्थळ लाईक रावेरखेडी लागतं बाजीराव पेशवांचं. नंतर पुढे आपण जात बडगाव लागतं. मग नंतर तसं पुढे जात आपण राजघाटला येतो. आता राजघाटला साधारणतः पोचल्याप्रमाणे तिथे 2 रस्ते आहेत. एक राजघाटवरनं बडवानीला जाणारा रस्ता आहे, जो गुरु कॉलनीला जातो. तो सडक मार्ग आहे. जो शहादा प्रकाशा मार्ग आहेत. ज्यांना शुलपाणी जंगलातून जायला जमत नाही ते त्या मार्गाने जातात. तर दुसरा रस्ता हा शुलपाणी जंगलातून जातो. आता लक्षात घ्या, शुलपाणी जंगलातून जाणारा रस्ता किंवा हा सडक मार्गी रस्ता साधारणतः 150-200 किलोमीटरचं अंतर आहे. आता असं सांगितलं जातं की शुलपाणी जंगलातून जर तुम्ही गेला तर 150 किलोमीटर पार अंतर करायला तुम्हाला साधारणतः 15 ते 20 दिवस लागतात. कारण तुम्ही 7-8 किलोमीटरच्या वर रोज दिवसभर चालू शकत नाही. कारण तुम्हाला खूप पठारं पार करून जावे लागतात. पूर्ण जंगल आहे. तुम्हाला पाणी मिळणं अशक्य गोष्ट आहे. तुम्हाला इव्हन तुमचं सामान तिथल्या मुलांच्यावर द्यावं लागतं. ते मुलं सामान घेऊन जातात, जी भिल्लांची मुलं असतात ती वगैरे. आणि मग तुम्हाला कुठे जेवायला मिळाली तर जेवायला मिळतं. आंघोळीचा तो मोठा प्रश्नच असेल. तर लक्षात घ्या, कारण तो संपूर्ण रेषा ती पण दरिद्राखाली आहे. त्यांची पण एवढी परिस्थिती नाही आहे की जिथे तुम्हाला ते लोक पोटभर जेवण देऊ शकतील, कारण ते स्वतःच पोटभर जेवण खात नाही आहे. तर सांगायचा उद्देश काय की हा जो रस्ता आहे हा एक शुलपाणी जंगलातून जातो आणि दुसरा सडक मार्गे जातो आणि सरते शेवटी आपण गोरो कॉलनी येथे येतो, जिथे नवीन शूलपाणेश्वर मंदिर आहे. आता जुनं शूलपाणेश्वर मंदिर जिथे असं म्हणतात, सर्वजण म्हणतात ना आम्हाला अश्वत्थामा भेटला, तो शूलपाणी जंगलात त्या मंदिरामध्ये नित्य यायचा, म्हणजे साधारणतः अमावास्येला वगैरे यायचा, अशी ऐकलेली कथा आहे, ऐकलेल्या गोष्टी आहेत. तर पण आता ते शूलपाणेश्वर जुनं मंदिर हे पाण्याखाली गेले, कारण सध्या सर्व डॅम झाल्यामुळे शूलपाणीचा बहुतांशी भाग हा पाण्याखाली गेलेला आहे. तर नवीन शूलपाणेश्वर मंदिर जे गव्हर्नमेंटने मानले ते अतिशय सुंदर बघण्यासारखं आहे. तिथला घाट पण अतिशय उत्तम आहे आणि त्या ठिकाणी जी नर्मदेची आरती आहे ती अगदी बघण्यासारखी असते. बघण्यासारखी म्हणजे श्रवणीय वेळ असते, प्लस नेत्रांचं पारणं फिटतं, असा सुंदर देखावा असतो. शूलपाणेश्वर मंदिर पण अतिशय सुरेख आहे. तर असं आपण जेव्हा दक्षिण तटावर चालतो आणि चालत चालत आपण विमलेश्वरला येतो, साधारणतः आपण म्हटलं की 750 किलोमीटर पण अंतर पार करतो आणि विमलेश्वरला येऊन गोकर्णेश्वर महादेवाचं दर्शन वगैरे घेऊन आपण तिथनं ज्या बोटी सुटतात त्या साधारणतः रात्री बोटी सुटतात. जेव्हा भरती असते समुद्राला त्याचवेळी त्या बोटी सुटतात. त्यामुळे कधी दिवसा होतात, कधी रात्री असतात. त्यामुळे काय ती वेळ सांगून येत नाही ती केव्हा असते. ते जेव्हा आपल्याला कळतं तर 5 ते 6 तास माणसाची काय, कधी 8-8, 10-10 तास पण जातात त्यासाठी वेटिंग करायला. आणि मग त्या बोटीतून आपण साधारणतः 3-3.5 तासाचा प्रवास करून 35 किलोमीटर मार्गे आपण समुद्रमार्गे आपण मिठी तलाईला उत्तर तटावर येतो. आणि मग मिठी तलाईपासून जो आपला प्रवास परत पायी परिक्रमेमध्ये चालू होतो त्यात आपल्याला अनेक प्रकारची तीर्थ लागतात. जसं आपण म्हटलेलं आहे की आपल्याला भूतेश्वर महादेव लागतं, भाडभूतेश्वर, उत्तरवाहिनीला हा देखील लागतं वगैरे. त्याच्यानंतर आपण चालत गेले की आपल्याला नारेश्वर लागतं वगैरे, मालसर लागतं, अनुसया माता मंदिर लागतं, मांडवगड लागतं वगैरे वगैरे. ही सगळी स्थानं, मुख्य स्थान आपण पुढे बघूया. ती करून
नंतर मग सरते शेवटी आपण अमरकंटकला पोहोचलो. जे 2000 किलोमीटरचं पायी अंतर आहे. आता अमरकंटकला पोहोचल्यानंतर आपण नॉर्मली काय होतं, अमरकंटकला गेल्यानंतर नर्मदा कुंडाचं आपण दर्शन घेतो, पण लक्षात घ्या की तिथल्या अमरकंटक तिथे जाताना जे जंगल आहे, रस्ता आहे, कुठेही मैयाचा ओहोळ ओलांडाचा नसतो. आता आपण ही जेव्हा परिक्रमा चालत करतो तर नर्मदा मैयाला आपण उजव्या हाताला ठेवून ही परिक्रमा करतो, एवढंच लक्षात घ्या. आणि तिला कुठेही ओलांडायचं नसतं. जर ओलांडलं तर परिक्रमा खंडित होते आणि परत तुम्हाला ओंकारेश्वरपासून परिक्रमा चालू करावी लागते. ओंकारेश्वर म्हणा, अमरकंटक म्हणा, नेमावर म्हणा, जिथून तुम्ही सुरू करता तिथून परत ती चालू करावी लागते. तर अमरकंटकला आल्यानंतर मग तुम्ही अमरेश्वरचं दर्शन घेऊ शकता, जवळेश्वरचं दर्शन घेऊ शकता. त्याच्याबद्दल त्या तीर्थस्थानाचा आपला वेगळा व्हिडिओ आपण काढणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिली जाईल, त्या तीर्थांची माहिती दिली जाईल, तो तुम्ही अवश्य पहा. त्याचप्रमाणे जसं म्हटलं ही स्थळं आहे, त्या स्थळांचा पण व्हिडिओ पहा, जिथे तुम्हाला एक मानसिक परिक्रमा तुमची घडून यावी असा प्रयत्न आहे. ते अमरकंटकला येतो. अमरकंटक आल्यानंतर मग आपण माईका बघायला येतो. माईका बघायला नर्मदेचं पूजन होतं, परत एकदा जलार्पण होतं आणि तिथून आपण आपला प्रवास परत ओंकारेश्वरला दक्षिण तटावर आपण चालू करतो. मैया किनारनं आलो तर आपल्याला 850 किलोमीटर अंतर चालायला लागतं. जर मैया किनारने आलो, रस्त्याने आलो, सडक मार्गे आलो तर आपल्याला 100 किलोमीटर अंतर वाचतं, म्हणजे 750 किलोमीटर. तसं एकूण हे 3500 किलोमीटरचं पायी परिक्रमेचं अंतर आहे. तर अशा तऱ्हेने आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता थोडक्यात संक्षिप्तपणे मी तुम्हाला यातल्या महत्त्वाच्या स्थळांची माहिती देतो. आता आपण नर्मदा परिक्रमा पायी करताना किंवा वाहनाद्वारे करताना जी महत्त्वाची ठिकाणं येतात ती स्थळदर्शनं संक्षिप्त रूपात करणार आहोत. ही जी महत्त्वाची स्थानं दिली आहे ही पुस्तकामध्ये दिलेली आहे. म्हणजे आपण जर पायी परिक्रमेमध्ये चाललो तर ओंकारेश्वरपासून जे आपण संकल्प करतो आणि ममलेश्वर महादेवाला जे आपण जलार्पण करतो आणि तिथून आपण पुढे आपल्या परिक्रमेसाठी मार्गस्थ होतो आणि मग मोरटक्क्याला येऊन पुढे आपण चालत राहतो दक्षिण तटावरून. तर इथे काही महत्त्वाची स्थळे दिली आहेत. जसं ओंकारेश्वर ऑफकोर्स महत्त्वाचं स्थळ आहे, जिथून आपण संकल्प उचलतो. नंतर रावरखेडी आहे, जिथे बाजीराव पेशवांची समाधी आहे. त्याच्यानंतर तेली भट्यांडला सेरम बाबांचा आश्रम आहे. लेपाघाटला भारती ठाकूर यांचा आश्रम आहे. सो असं ब्राह्मणगाव असं करत करत आपण पुढे मार्गस्थ होतो आणि सरते शेवटी आपण विमलेश्वरला येतो आणि 750 किलोमीटर चालून आणि विमलेश्वर दक्षिण तटावरून आपण मिठी तलाई उत्तर तटाला समुद्रमार्गे 35 किलोमीटर बोटीने प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर तटाला मिठी तलाई ते अमरकंटक 2000 किलोमीटर पायी अंतर चालून आपण अमरकंटकवरून परत माईका बघायला येतो. माईका बघायला परत आपण जलार्पण करतो, मैयाचं पूजन करतो आणि पुन्हा तिकडनं दक्षिण तटावर ओंकारेश्वर येथे येऊन आपली उत्तरपूजा करतो. चला तर बघूया संक्षिप्तमध्ये ही महत्त्वाची ठिकाणे. हा जो गोमुख घाट आहे, या गोमुख घाटावर आपला संकल्प केला जातो. संकल्पाचे विधी अगोदरच सांगितलेले आहेत. तर संपूर्ण संकल्प आटपून आपण पुढे मार्गस्थ होतो. हा दक्षिण तट झाला. उत्तर तटावर तुम्हाला समोरचं दिसेल ते ओंकारेश्वर मंदिर आहे. दक्षिण तटावर ममलेश्वरचं मंदिर आहे. आता जसं सांगितलं हे ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. परिक्रमा उचलण्यापूर्वी आपण मांधाता पर्वताची परिक्रमा करतो, म्हणजे ओंकार पर्वताची परिक्रमा करतो आणि या ओंकारेश्वरचं दर्शन घेतो, ममलेश्वरचं दर्शन घेतो आणि दुसऱ्या दिवशी संकल्प करून मग आपण फक्त ममलेश्वरलाच दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होतो. थोडीशी कहाणी सांगतो ओंकारेश्वर महादेवाची. पूर्वकाळी मांधाता नावाचा राजा होता, जो आता मांधाता पर्वत नावाने ओळखला जातो. त्या मांधाता राजाने शिवशंकराची उपासना केली आणि भगवान शिवांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांनी वरदान मागावयास सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांना प्रार्थना केली की आपण इथे स्थित व्हावे. त्याप्रमाणे असं म्हणतात तिथे स्वयंभू शिवलिंग प्रगट झाले आणि त्या स्वयंभू शिवलिंगात प्रकाश रूपाने महादेव स्थित आहेत. म्हणून प्रत्येक परिक्रमावासी ओंकारेश्वरचं आणि ममलेश्वरचं दर्शन घेतो. असं म्हणतात की हे दर्शन घेतल्यानं तुम्हाला जी काही इच्छित असेल ती फलप्राप्ती होते. आता जसं सांगितलं ओंकारेश्वरचं दर्शन तसंच ममलेश्वरचं दर्शन घ्यावं लागतं. हे दर्शन आपण परिक्रमा चालू करण्यापूर्वी दक्षिण तटावर ममलेश्वरचं दर्शन घेतो आणि जेव्हा परिक्रमा पूर्ण होते परत आपण दक्षिण तटावर येतो त्यावेळी परत या ममलेश्वरला महादेवाला आपल्याला जल अर्पण करावं लागतं आणि मग ओंकारेश्वरला जल अर्पण करून मांधाता पर्वताची परिक्रमा करतो आणि ऋणमुक्तेश्वर महादेव जो या मांधाता पर्वतामध्ये आहे
तर कावेरी संगमामध्ये स्नान करून तिथे विझवलेली डाळ आपण ऋणमुक्तेश्वर महादेवाला अर्पण करतो. अर्पण करण्याचा हेतू हाच आहे, जे आपल्या ऋण असतं, म्हणजे आपल्याला या पायी परिक्रमेमध्ये ज्यांनी आपल्याला बालभोग दिलेला असतो, जेवण दिलेलं असतं, आपली सेवा केलेली असते, या सगळ्यांचं ऋण असतं. खरं त्या लोकांना सगळ्यांना पुण्यप्राप्ती होते, कारण ते तुमच्यामध्ये नर्मदा मैया बघतात. तर या सगळ्यांचं ऋण आपल्या डोक्यावर असतं. म्हणून इथे महादेवाला जेव्हा तुम्ही ही ऋणमुक्तेश्वर महादेवाला जेव्हा ही डाळ अर्पण करतात, तेव्हा तुम्ही या सर्व ऋणातून मुक्त होतात. हे परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर करण्याचा विधी आहे. रावेरखेडी, जिथे बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. निजामांची युद्ध करताना बाजीराव पेशवा इथे आलेत आणि त्यांचा अंत झाला, मृत्यू झाला. तर त्यांच्या नावाची समाधी इथे रावेरखेडी इथे आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम बाबांचा आश्रम, श्रीराम बाबांचं चरित्र आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. तेली भट्ट्यान इथे हनुमंताचे उपासक, रामाचे उपासक, रामचरित मानसाचा पाठ सदैव करणारे. आताच त्यांचं असं म्हणता येईल समाधी अवस्था त्यांना प्राप्त झाली. पंचतत्वात ते विलीन झाले. तर हे सियाराम बाबांचा आश्रम तेली भट्ट्यान येथे येतो. याच्याबद्दलची माहिती आपल्या पुस्तकात पण आहे. जसं म्हटलं की आपण जेव्हा या पायी परिक्रमेमध्ये राजघाट ते बडवानी, तर त्यावेळी आपण जे 2 रस्ते जातात, त्यातला एक शुलपाणी जंगलातून जातो, एक शहादा मार्गे जातो. आणि सरतेशेवटी हे दोन्ही रस्ते शुलपाणी मंदिराला भेटतात, गोरा कॉलनी येथे. जसं म्हटलं की ओरिजिनल शुलपाणी मंदिर जे जंगलामध्ये होतं, शुलपाणीच्या जंगलात होतं. तर सरदार सरोवर डॅममुळे संपूर्ण गाव पाण्यात गेलं, ते मंदिर पण पाण्यात गेलं. क्वचितच पाणी ओसरल्यावर त्याचं कळसाचं दर्शन होतं, अन्यथा होत नाही. तर आता हे नवीन शुलपाणी मंदिर गव्हर्नमेंटने बांधलेलं आहे. अतिशय सुंदर शुलपाणी मंदिर आहे. त्याचा तट पण अतिशय सुंदर आहे. नर्मदेची सुंदर आरती तिकडे पाहायला मिळते. नेत्रांचं दीपक म्हणजे नेत्रांचं पारणं फिटतं माणसाचं. विमलेश्वर तीर्थ, जसं म्हटलं इथे गोकर्णेश्वर महादेव आहे, त्याचं दर्शन घ्यायचं. आणि विमलेश्वरवरनं आपण बोटीने या दक्षिण तटावरून मिठी तलाव उत्तर तटाला आपण जातो. हा अरबी समुद्र आहे. याच्यातनं आपण नौकेतून साधारणतः 35 किलोमीटरचा प्रवास, 3-3.5 किलोमीटरचा प्रवास आपण इथे पार करतो. दिवसाचा प्रवास असेल तर तुम्हाला विलोभनीय दर्शन बघायला मिळतं. जसं म्हटलं आहे की पक्ष्यांचं वर्णन केलं आहे, तर विविध पक्षी तुम्हाला इकडे बघायला मिळतात. आणि जर रात्री असेल तर तुम्हाला अर्थात काही फार बघायला मिळत नाही, पण सर्वजण नर्मदाष्टक गात या प्रवासाचा आनंद लुटतात. मिठी तलावाला आल्यानंतर उत्तर तटावर जो आपण अमरकंटकडे मार्ग करतो, तर वाटेत जी अनेक स्थळं लागतात, त्यापैकी एक मांडवगड आहे, जिथे हे चतुर्भुज राम मंदिर आहे. या रामाची स्थापना कशी झाली याचा व्हिडिओ सेपरेटली आपण करणार आहोत. जसं म्हटलं एक मानसिक परिक्रमा करून घेणार आहेत. त्यावेळी या विविध स्थळांचं डिटेलमध्ये दर्शन तर होणारच, पण तुम्हाला विविध माहिती पण देणार आहोत. तर हे मांडवगडचं चतुर्भुज राम मंदिर हे पण फेमस आहे. त्याचबरोबर राणी रूपमतीचा महाल, त्या राणी रूपमतीला आपण नर्मदा माईने दर्शन दिलं आणि ती रेवाकुंडात तिथे प्रगट झाली. ते रेवाकुंड पण मांडवगडचा डोंगर उतरून आपल्याला खाली उतरावं लागतं पायी परिक्रमेमध्ये. महेश्वर, अहिल्याबाई होळकरांची राजधानी, महिष्मती राजाने स्थापन केलेलं हे ठिकाण खादी उद्योग क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. महेश्वरला स्त्रियांच्या साड्या अतिशय प्रसिद्ध आहे. साड्या खूप चांगल्या मिळतात तिथे. अहिल्याबाई होळकरांचा इथे मोठा वाडा आहे, त्यांचं स्मारक आहे. वाडा बघण्यासारखं आहे, त्यांचं देवघर बघण्यासारखं आहे. त्याचबरोबर इथला अहिल्याबाईंचा जो किल्ला, जो फोर्ट आहे, तो पण अतिशय बघण्यासारखा आहे. तो घाट बघण्यासारखा आहे. त्या घाटावर सगळे नर्मदा परिक्रमावासी जरी आश्रमात राहिले तर ते घाटावर येऊन संध्याकाळी नर्मदेची आरती, पूजन, अष्टक वगैरे म्हणतात. इथलं राजराजेश्वर मंदिर आहे, जिथे दत्तात्रय महाराजांनी कार्तिवीर्याचा मुलगा अर्जुन याला दर्शन दिलं आणि त्याला सहस्त्र हात दिले, म्हणून त्याचं नाव सहस्त्रार्जुन असं पडलं. या सहस्त्रार्जुनने नर्मदेचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केला आपल्या सहस्त्र हाताने. ती सहस्त्रधारा पण तुम्हाला बघायला मिळते. अर्थात नर्मदा काही याच्या हाती लागली नाही. तसे सुंदर ठिकाणे अवश्य याला भेट द्या. मंडलेश्वर नाव हे मंडन मिश्रांच्या नावाने पडलं. जसं आधी जगद्गुरू शंकराचार्य आणि मंडन मिश्रा या दोघांचा शास्त्रार्थ हा महेश्वर येथे झाला. ते स्थान महेश्वरचं, त्याच मंडल मिश्रांच्या नावाने मंडलेश्वर हे नाव या गावाला पडलं. इथले सुंदर दत्त मंदिर तुम्ही बघू शकता. जबलपूरला जेव्हा आपण येतो, अर्थात नेमावरला येतो, ते नेमावर हे मैयाचं नाभी स्थान सांगितलं आहे. तिथे सुंदर दत्तमूर्ती वगैरे दत्त मंदिर आहे, ते त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि जसं अगोदर सांगितलं होतं, ज्या नर्मदा वाहात अमरकंट करून निघून जेव्हा तिचा जलप्रवाह वाढतो आणि ते एक मोठंसं दुरूप धारण करून
जबलपूरला भेडाघाटच्या ठिकाणी तो धबधब्याच्या रूपात कोसळतो. त्याला धुवाधार धबधबा म्हणतात. प्रेक्षणीय स्थळ आहे ते. खूप जण तिथे बघायला जातात. परिक्रमावासी जर गेले तर फक्त लक्षात ठेवा की आपल्याला कुठेही काही नर्मदा मैया ओलांडायची नाही. भेडाघाटच्या ठिकाणी संगमरवरी सगळे चट्टान आहेत, बघण्यासारखं आहे. वाटेत आपल्याला अनघोराचा जो स्वामी समर्थ आश्रम लागतो त्याची पण माहिती आपल्या पुस्तकात आहे. याचे जे स्वामी आहे उन्मेषानंद स्वामी, यांना स्वामी समर्थांनी दर्शन दिलं. त्यांनी संन्यास घेतलेल्या वयाच्या 30व्या वर्षी आणि अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार करतात. सुंदर आश्रम आहे. लोकांची व्यवस्था फार छान ठेवली जाते. त्याचबरोबर पुढे गेले तर आपल्याला शंकराचार्यांचा मठ लागतो दुमगड येथे. तिथे त्यांच्या गुरु त्यांचे गोविंदपाद यांची पादुका ठेवलेला एक गुफा आहे. तो व्हिडिओ पण आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. तर तिकडे गोविंदपादांचं जेव्हा हे दर्शन घ्यायला आले होते तेव्हा त्यांना ते नर्मदा अष्टक सुचलं. त्याची पण एक कहाणी आपण सेपरेटली व्हिडिओद्वारे प्रकाशित करणार आहोत. ते हे पण अतिशय छान बघण्यासारखं स्थळ आहे. सरतेशेवटी जेव्हा आपण अमरकंटकला येतो, जसं म्हटलं अमरकंटकला पायी परिक्रमेमध्ये मोठंसं जंगल पार करावं लागतं. साधारणतः एक 8 ते 10 किलोमीटरचं जंगल आहे. तिथे आपल्याला कपिलधाराचं दर्शन होतं. दुर्वास ऋषींचा आश्रम दिसतो, कपिल मुनींचा आश्रम दिसतो, दुर्वास ऋषीची गुफा दिसते. आणि अमरकंटकला पोहोचल्यावर जसं म्हटलं की अमरकंटकमध्ये नर्मदा कुंडमध्ये ही नर्मदा मैया प्रगट झाली आहे. त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. फक्त ती ओलांडायची नसते. त्याचप्रमाणे तुम्ही ज्वालेश्वर आणि अमरेश्वर ही 2 ठिकाणे जी छत्तीसगड जिल्ह्यात येतात त्याचं दर्शन घेऊ शकतात. आपल्या पुस्तकात त्याची सगळी माहिती दिलेली आहे. संतांची माहिती आहे, संतांचं चरित्र आहे, त्याच्यानंतर तीर्थांची माहिती आहे, तीर्थांचं महत्त्व दिलेलं आहे आणि कुठली कुठली तीर्थे कुठे कुठे आहेत त्याप्रमाणे ती दिलेली आहे. आणि मग त्यांचं सगळ्याचं दर्शन घेऊन तुम्ही माईका बग्याला येऊ शकतात. आणि तिथे माईकी बग्यामध्ये आपण परत नर्मदा मैयाचं पूजन वगैरे करतो, जल अर्पण करतो आणि मग आपण परत दक्षिण तटावरून ओंकारेश्वरला आपण प्रस्थान करतो. वाटेत आपल्याला दिंडोरी येथे नर्मदा मैयाचं सुंदर मंदिर लागतं. तसंच नेमावरमध्ये पण सुंदर नर्मदा मैयाचं मंदिर अगदी बघण्यासारखं आहे. होशंगाबाद जे आजचं नर्मदापूर इथे हे जे दत्त मंदिर आहे अतिशय विलोभनीय मूर्ती आहे. हे दत्त मंदिर स्वतः टेंबेस्वामी महाराजांनी बांधलेलं आहे. आणि असं म्हणतात की गोळवणी महाराजांना लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी इथे शक्तिपात दीक्षेने अनुग्रहित केलेलं आहे. सुंदर स्थान आहे, पवित्र स्थान आहे, दिव्यस्पंदन आहे. जरूर होशंगाबादला जा आणि दत्त महाराजांचं दर्शन घ्या. सरतेशेवटी आपण ओंकारेश्वरला येतो. जसं म्हटलं की ओंकारेश्वरला आल्यानंतर आपल्याला उत्तरपूजा करावी लागते. कन्यापूजन भोजन पण आपण करतो. आपल्या इच्छेवर नाही तर आपण घरी आल्यानंतर पण कन्यापूजन भोजन करू शकतो. आणि जेव्हा संकल्प आपली ही परिक्रमा सेवा पूर्ण झाली तर नर्मदा मैयाचा उतराई होण्याकरता जी परत उत्तरपूजा केली जाते तर त्यावेळी आपण जे आणलेलं जल असं ते ममलेश्वरला जे दक्षिण तटावरच आपण येतो तिथे अर्पण करायचं असतं. नंतर आपण जसं म्हटलं की कावेरी संगमामध्ये स्नान करायचं. या अगोदर स्नान केलेलं केव्हाही चांगलं आणि त्याच्यानंतर उत्तरपूजा करावी. आणि मग नंतर आपण तिकडनं ओंकारेश्वरला पण जल अर्पण करतो. मांधाता पर्वताची परिक्रमा करतो. मांधाताची पर्वताची परिक्रमा ही साधारणतः 8 किलोमीटरची आहे. साधारणतः 1.5-1.5-2 तास माणसाला लागतात. आणि तिकडे जो ऋणमुक्तेश्वर महादेव आहे त्याला आपण डाळ जी कावेरी संगमामध्ये भिजवायची त्या जलामध्ये ती डाळ त्यांना अर्पण करायची म्हणजे सर्व ऋणातून आपण मुक्त होतो. अशा तऱ्हेने आपली ही परिक्रमा सेवा पूर्ण होते. आता थोडेसे काही स्थळं दाखवतो जी परिक्रमेच्या बाहेर आहेत. इथे कधीच जायचं नसतं कारण इथे परिक्रमा खंडित होते. पण परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही या स्थानाला भेट देऊ शकता. जसं इंदिरा सागर धरण आहे खांडवा जिल्ह्यामध्ये. सरदार सरोवर धरण आपण सरदार सरोवरबद्दल अनेक वेळा बोललेलो आहे. तिथे सरदार सरोवर धरण पण आपण पाहू शकतात. तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थळ म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर केवडिया स्टेशन जे आहे तिकडे तिथपासून साधारणतः एक असं म्हणता येईल अर्ध्या तासावर आहे. म्हणजे जर तुम्ही उत्तरवाहिनी परिक्रमा टिळेपाड्यापासून करत असाल तर साधारणतः एक 45 मिनिटावर किंवा 1 तासावर हे स्थान आहे. तर जेव्हा तुमची उत्तरवाहिनी पूर्ण होते किंवा अख्खी तुमची पूर्ण पायी परिक्रमा जरी पूर्ण झाली आहे किंवा कधीही तुम्हाला या स्थानाला जायचं असेल तिथे जरूर व्हिजिट करा. अतिशय छान स्थान आहे. टुरिस्ट प्लेस आहे. लक्षात ठेवा परिक्रमेमध्ये पायी परिक्रमेमध्ये इथे जायचं नसतं कारण आपली नर्मदा मैया ओलांडली जाते आणि ते परिक्रमा आपली खंडित होते. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. ही नर्मदा परिक्रमा का आणि कशासाठी करायची म्हणजे थोडक्यात या नर्मदेच्या परिक्रमेचं काय महत्त्व आहे ते आपण जरा बघूया. आता जसं आपण अगोदरच्या सत्रामध्ये सांगितलं होतं, अगोदरच्या सत्रात आपण म्हटलं होतं की ही परिक्रमा का करावी. आता याच्यातले काही मुद्दे आहेत. काय आहे? एक वैदिक सांस्कृतिक कारण आहे. अनेक कारण आहे. वैदिक सांस्कृतिक कारण आहे, भौगोलिक कारण आहे, प्राचीन ऐतिहासिक कारण आहे, नैसर्गिक कारण आहे,
किंवा वैज्ञानिक कारणे आणि सामाजिक कारणे. आता वैदिक महत्त्व किंवा सांस्कृतिक कारण काय, तर आपण अगोदरच पाहिलं होतं ही नर्मदा कोण आहे, तर ही शिवकन्या आहे. हिला काय काय वरदान प्राप्त आहे, हिला अनेक वरदान प्राप्त आहे. जसं आपण म्हटलं तिने वरदान मागितलं होतं 7 कल्पांचा जरी क्षय झाला तरी मी अक्षय राहावे, हा वरदान तिला मिळालेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, एक कल्प म्हणजे 432 कोटी वर्ष, बरं का. एक कल्प म्हणजे 432 कोटी वर्ष. अशा 7 कल्पांचा क्षय झाला तरी ती अक्षय राहते. म्हणजे फार मोठी नदी आहे, ही एकच नदी आहे जी अक्षय राहते. जेव्हा 7 कल्पांचा क्षय होतो तेव्हा असं म्हणता येईल पर्वत, जंगल, सगळ्या गोष्टींचा क्षय होतो. 7 समुद्र सम्मिलित होतात आणि सगळीकडे जलप्रवाह होतो. सगळ्या गोष्टी भगवंता आपल्या उदरामध्ये समाविष्ट करतो आणि मग नंतर परत ते चक्र चालवतो. पृथ्वीची उत्पत्ती, मग तिचं स्थिती म्हणजे तिचं पालन, आणि मग परत तिचा संहार म्हणजे प्रलय किंवा लय, आणि परत समाविष्ट होणं भगवंतामध्ये. तर हे घटिका यंत्र जसं माऊलीने म्हटलंय तसं हे घटिका यंत्र सतत चालू राहतं. तर ही कोण आहे, नर्मदा शिवकन्या आहे आणि हिला हा वरदान प्राप्त आहे. अजून काय वरदान प्राप्त आहे, तिच्या दर्शनाने त्रिविध ताप नाहीसे होतात. जसं त्यांनी सांगितलं की गंगेच्या एकवेळच्या स्नानाने जर पापाचा क्षय होतो तर माझ्या केवळ दर्शनाने माणसांच्या त्रिविध तापांचा नाश व्हावा किंवा पाप नष्ट व्हावे. आता हे त्रिविध ताप कुठले, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. तर आध्यात्मिक ताप म्हणजे काय, जे शारीरिक व्याधी किंवा मानसिक व्याधी किंवा शारीरिक ताप आणि मानसिक ताप. आता हा आपल्या प्रारब्धानुसार किंवा वर्तमान कर्मानुसार येतो, तर त्याचं निराकरण होणं किंवा ते ताप तो नष्ट होणं केवळ हिच्या दर्शनाने होऊ शकतं. अधिभौतिक म्हणजे काय, इतरांच्यापासून होणारा त्रास, म्हणजे इतर जंगली जानवर म्हणा किंवा इतर काही म्हणा, काही कुठले दोष असेल तर ते म्हणा किंवा आपल्या शत्रूपासून म्हणा वगैरे वगैरे, हे सगळे झाले अधिभौतिक. आणि अधिदैविक म्हणजे निसर्गापासून होणारा त्रास, म्हणजे काही वेळा निसर्गाचा कोप होतो बघा, तर त्यामुळे जसं आपण प्रलय येणं म्हणणं किंवा आपलं जसं जिवंत उदाहरण कोरोनाचं, म्हणजे प्रकृतीपासून, ज्या प्रकृतीचा तुम्ही घात करता, जसं आपली झाडं कापली जातात अनेक, बरोबर, आपण वृक्ष लावत नाही, तर याचा परिणाम काय होतो, अतिशय हीट वाढते, ओझोन लेअरचं पण हे वाढतं, त्याच्यामुळे काय होतं, माणसाला अनेक रोग होऊ शकतात, बरोबर आहे. तर हा वातावरणातला जो बदल आहे तो आपल्या प्रकृतीला घातक असतो. तर या त्रिविध तापांचा नाश नर्मदेच्या केवळ दर्शनाने होतो, असं याचं महत्त्व आहे. आणि असंही सांगितले, तिने वर मागितलंय की माझ्या किनारी जर कोणाला मृत्यू आला तर त्याला शिवलोकाची प्राप्ती व्हावी. म्हणजे परिक्रमा करताना किंवा इतर वेळी पण जर कोणाला तिथे अचानक त्याचा मृत्यू आला तर त्याला शिवलोकाची प्राप्ती होऊ शकते. दुसरी ही नदी कशी आहे, ही जीवनदायी आहे, आनंददायी आहे आणि मोक्षदायी आहे. लक्षात ठेवा, ही वैराग्याची देवता आहे. जसं भगवान शिव हे वैराग्याचं प्रतीक, तशी वैराग्याची देवता आहे. त्यामुळे ही तुम्हाला भौतिक गोष्टी देण्यापेक्षा अलौकिक गोष्टी देईल, जशी जीवनदायी आहे, आनंददायी आहे, मोक्षदायी वगैरे. आता असं प्रचलित आहे, पुराणामध्ये म्हटले रेवा तीरे तपक कुर्या. याचा अर्थ काय, अनेक देवदेवता ऋषीमुनींनी या ठिकाणी तप केले. आता कोणी कोणी केले देवतांपैकी, ब्रह्मदेवाने तप केले, ते ब्रह्मावर्त ठिकाण आहे. त्याच्यानंतर नारदांनी तप केले, ती तपोभूमी म्हणजे गरुडेश्वर, जिथे आपल्या थोरले महाराज म्हणजे तेबेस्वामी महाराजांची, वासुदेवानंद स्वामी महाराजांची तिथे समाधी आहे. त्याचा 23वा चातुर्मास तिथेच होता. इंद्राने तपश्चर्या केली ते इंद्रेश्वर, वरुणाने तपश्चर्या केली ते वर्णेश्वर. तर इंद्रेश्वर, वर्णेश्वर म्हणजे या सगळ्या देवदेवतांनी काय केल्यानंतर भगवान शिवांची आराधना केली, तपश्चर्या केली, त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्या नावाने शिवलिंग स्थापन केलं आणि त्या तीर्थाला त्याप्रमाणे नाव पडलं. जसं आता ब्रह्माने शिवलिंगाची स्थापना केली तर ते ब्रह्मावर्त म्हणून प्रसिद्ध झालं, जे ब्राह्मण गावामध्ये आहे. ते सगळं आपल्या तीर्थामध्ये पुस्तकामध्ये दिलेलं आहे, दुसरा व्हिडिओ पण येईल. इंद्राने केलेले ते इंद्रेश्वर, वर्णाने केले ते वर्णेश्वर. ही इंद्रेश्वर वर्णेश्वर ठिकाणं आपल्याला उत्तरवाहिनीमध्ये लागतात. सूर्याने तपश्चर्या केली ते रवितीर्थ पण तिथे अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच राम लक्ष्मणाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते कपितीर्थ. हनुमंताने तपश्चर्या केली ते ओरवी संगम, तिथे हनुमंताने तपश्चर्या केली आहे. ते या सगळ्या देवतांनी इथे तपश्चर्या केली आहे. अनेक ऋषींनी तपश्चर्या केली. म्हणजे तुम्ही नर्मदाष्टक जर बघितलं तर जी नर्मदाष्टकाची रचना आदी जगद्गुरू शंकराचार्याने केली, त्याच्यामध्ये त्या आरतीमध्ये किंवा अष्टकामध्ये पण या सगळ्या ऋषीमुनींची नावं येतात. आता कोणी कोणी केली आहे, मार्कंडेय मुनींनी. आता अगोदर सांगितलं मार्कंडेय मुनींना हे सगळं ज्ञान कोणाकडे झालं, षडानंद किंवा स्कंद म्हणजे कार्तिकेयाकडनं हे ज्ञान मिळालं आणि मार्कंडेय ऋषींनी याची परिक्रमा केली. त्या मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली, अत्रींनी केली, गौतम ऋषींनी केली, कपिल मुनींनी केली, भृगु ऋषींनी केली, पिप्पलादी ऋषींनी केली, सनत कुमाराने केली, कश्यप ऋषींनी केली, दुर्वास ऋषींनी केली, अनेक ऋषींनी केली. तर ही काय थोडक्यात सांगायचं म्हणजे नर्मदेचा किनारा ही काय तपोभूमी आहे, आनंदभूमी आहे, परमानंद भूमी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमा करता, लक्षात ठेवा वाहनाने परिक्रमा म्हणता येत नाही. वाहनाने त्याला आपण यात्रा म्हणू शकतो. जसं आपण चारधाम यात्रेला जातो ना, किंवा जगन्नाथपुरीला जातो किंवा इतर ठिकाणी जातो,
काशी म्हणा, प्रयाग म्हणा, गया म्हणा, ही पण तीर्थस्थान आहे, बरोबर आहे. तर ह्यांना आपण यात्रा म्हणूया, परिक्रमा नाही म्हणतात. परिक्रमाचा अर्थ प्रदक्षिणा म्हणजे चालत जाणं, लक्षात ठेवा. पण ज्यांना शारीरिक क्षमता नाही ते वाहनाने परिक्रमा करू शकतात, आणि ज्यांना ती पण क्षमता नाही ते एक दिवसाची उत्तरवाहिनी करू शकतात. अनुक्रमणिकेमध्ये जर बघितलं तर ही सगळ्या गोष्टी आता जे काय सांगतोय आपण, नर्मदेची उत्पत्ती कशी झाली, नर्मदेच्या किनारी कुठली तीर्थस्थान आहे, त्या तीर्थस्थानाचं महत्त्व काय, कुठली मंदिरं आहेत, कुठले संत आहेत, संतांचं वाङ्मय काय, मला भेटलेले सिद्ध पुरुष त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे, त्याच्यात महाराजांच्या कृपेने, मैयाच्या कृपेने ज्या दैवी अनुभूती आल्या त्या सगळ्या दिलेल्या आहेत. मराठी पुस्तकाची 3री एडिशन आहे, त्याची 250 रुपये किंमत आहे. हिंदी पुस्तकाची 225 आहे. आपण या पुस्तकातून अन्नदान सेवा करतो आतापर्यंत. या गेल्या 2 वर्षात म्हणजे असं म्हणता येईल, नर्मदा मैयाच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने, आणि आमचे गुरु श्री शरदशास्त्री जोशी महाराज, वासुदेव निवास पुणे यांच्या आशीर्वादाने ही परिक्रमा सेवा नर्मदा मैयाने आमच्याकडनं पूर्ण करून घेतली. प्रेरणा झाली, इच्छा झाली, म्हणून पुस्तक रूपाने हा प्रसाद सगळ्यांना दिला गेला. 2 वर्षापूर्वी 26 ऑक्टोबर 2022ला याचं प्रकाशन आमच्या गुरूंच्या हस्ते पुण्याला झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, दुसरी हिंदी आवृत्ती आपण 2023ला औदुंबरला याचं प्रकाशन केलं. नंतर दुसरी मराठी आवृत्ती काढली, तिचं प्रकाशन आपलं मुंबईमध्येच झालं. आणि मग 3री आवृत्ती काढली, ती नर्मदा जयंतीला याचं पण प्रकाशन केलं. तर आत्ताच या फेब्रुवारीला. तर त्यावेळे आता साधारणतः असं म्हणता येईल की आतापर्यंत 1500 ते 1700 कॉपीज गेल्या. पुष्कळ महंतांना, संतांना, सगळ्यांना आवडलं ही कॉपी. उन्मेषानंद स्वामींना आवडली, प्रताप महाराजांना आवडली, प्रत्येकानं हे पुस्तकं आवडली. असं म्हणता येईल की या पुस्तकामुळे असं एक निमित्त झालं, आणि नर्मदा मैयाचं बोलणं पाहिजेच, त्याप्रमाणे नर्मदा मैयाचं बोलणं आलं, आणि कित्येकांची ही परिक्रमा काहींची पायी झाली, काहींची वाहनाने पण झाली. तर असं पुस्तक आहे, याच्यात आपण अन्नदान सेवा करतो. आत्तापर्यंत या गेल्या 2 वर्षात 8000 लोकांना आपण शिधा दिला, ही अन्नदान सेवा घडली. अनेक प्रकारच्या सेवा केल्या, छत्रसेवा केली, ब्लँकेट्स दिले वगैरे वगैरे. तर हे सेवा कार्य चालणार आहे. आमच्या गुरुंनी तर सांगितलं की पुस्तक घ्या म्हणून कोणाला बोलू नका, कारण काय, हे पुस्तक नर्मदा मैया आणि दत्त महाराजांच्या साधकांसाठीच आहे. दुसरी गोष्ट, अन्नदान सेवेत अडकू नका. ही अन्नदान सेवा नर्मदा मैया आणि दत्त महाराज तुमच्याकडनं करून घेतील, ती अविरत चालू राहील. त्याचीही काळजी करू नका, त्याच्यातही अडकू नका. त्याचं काय करायचं ते बघतील. तर आता हा जो हे सांगायचा हेतू हा आहे की हा काही मोठा गर्व आहे किंवा काय अभिमान आहे किंवा या गोष्टी असं नाही आहे. ही एक सेवा आहे. जसं म्हटलं की एक परिवर्तन येतं, आणि त्या परिवर्तनात आपण एक सेवा करण्याचं हा जो सेवाभाव स्थायी झाला आहे नर्मदा मैयाच्या कृपेने, आणि ज्या कृपेने अशी पावलं पडतात आहे की आध्यात्मिक प्रगती ही खूप होते. तर त्यामुळे त्याचा फायदा हा इतरांनी पण घ्यावा, आणि त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होईल, त्यांनाही त्यांचं इप्सित साध्य होईल, अशी मी आशा करतो, अशी मी इच्छा व्यक्त करतो. या पुस्तकामध्ये आपला नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमाचा पण मार्ग आहे, नकाशा आहे, आणि आपला मोठा नकाशा पण आहे. ज्यांना वाहनाद्वारे परिक्रमा करायची त्यांना संपूर्ण नकाशा काय म्हणता येईल की मार्गदर्शन नक्की होईल, या बाबतीत काही शंका नाही. आता मला असं वाटतं, आपण नर्मदा परिक्रमा का करावी, कशासाठी करावी, यातून काय साध्य करायचं आहे, यातली महत्त्वाची स्थळं कुठली, याचा थोडासा थोडक्यात आढावा घेतला. अशी मी इच्छा प्रकट करतो की हे जे काही सांगितलं ते तुम्हाला अतिशय उपयुक्त वाटेल, आणि त्याचा उपयोग कराल, या माहितीचा तुम्ही उपयोग कराल. मग तुम्ही नर्मदा परिक्रमा पायी करायचा इच्छा असेल तर ती करू शकता, किंवा तुम्हाला वाहनाद्वारे करायची असेल तर ती करू शकता, किंवा तुम्हाला उत्तरवाहिनी करायची असेल तर ते करू शकता. पण शक्यतो या गोष्टीचा, ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टीचा अवलंबन करा, त्या गोष्टीचं पालन करा, जेणेकरून तुमची परिक्रमा ही खूप चांगली होईल. आणि असं म्हणतो की ही परिक्रमा सेवा या आत्तापर्यंत जे काही सांगितलं तुमच्यासमोर, जे काही तुम्हाला नक्कीच चांगलं वाटलं असेल, कृपया कॉमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. मग त्या प्रश्नांची उत्तरं आपण माझ्या अल्पबुद्धीने मी देण्याचा प्रयत्न पुढच्या सत्रामध्ये जरूर करीन. आणि नवीन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असं म्हणतो की याचीही सेवा मी नर्मदा मैयाच्या चरणी, श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी, श्री स्वामी समर्थांच्या चरणी, आणि माझे गुरु श्री शरदशास्त्री जोशी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला पुन्हा एकदा वंदन करून इथेच माझ्या शब्दांना विराम देतो. काही चांगलं वाटेल तर घ्या, काही चुकलं असेल, काही त्रुटी वाटल्या असतील तर ती माझी चूक म्हणून मला क्षमा करा. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.